आहे ना. Video is on. चांगले चांगले. आणि मयुराजी आपली ओळख द्या ना. नमस्कार, मी मयुरा केळकर. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण सध्या गृहिणी आहे मुलगा लहान असल्यामुळे. आणि मी ISO ऑडिटर आहे आणि कल्चरल प्रोग्राम्स मध्ये वगैरे खूप ऍक्टिव्ह आहे आणि आवड आहे त्यात. आपण कुठून बोलताय? पुण्याहून? नाशिक. नाशिक. अच्छा अच्छा. आणि हा माझा मुलगा सुहृद केळकर. आणि मिस्टर काय करतात? मिस्टरांची सिन्नरला त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि मशीनिंग हे इंडस्ट्री. कसली इंडस्ट्री आहे? मशीनिंग शॉप. मशीनिंग शॉप. CNC मशीनिंग. मी बोलवते त्यांना एक मिनिट. अच्छा. ये प्यारा सा मास्टर क्या करता है? 4 वर्षाचा आहे. 6 He is our main guest today. हाँ. मास्टर 4 years old. हाँ. 4 years old. आले केळकर साहेब. नमस्कार. नमस्कार. चेहरा नाही दिसत आहे. दिसलाय व्हिडिओ. He is there on the screen. आशिष, तुमची ओळख आहे पूर्वीपासून? नाही, केळकरांची ओळख नाहीये. हा हा. तत्वादीची ओळख आहे. डू यू सी त्यांची ओळख आहे. नाशिक इज डॉमिनेटिंग. नाशिक देवलाली कंबाईंड आहे. हो, नाशिक म्हटल्यावर भगूर पर्यंत नाशिकच आहे. बरोबर है. ये जयदीप अभी सुरुहद के पिताजी है ना, वो जो उनका जन्म भी हमारे सामने हुआ है, बहुत छोटेपन से हम उनको जानते हैं. अच्छा अच्छा. पुराना परिवार है काफी. रवि जी शुरू करें क्या? हाँ. 10 minutes late. करनी चाहिए. नमस्कार, मी आशिष कुलकर्णी नाशिकमध्येच असतो. आपल्या ह्या आजच्या महिन्यातल्या मराठी जीनियस कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण दर महिन्याला मराठी जीनियस याच्या अंतर्गत असंच एक वेबिनार घेत असतो. मराठी जीनियसची कल्पना अशी आहे की मराठी माणसं जी होऊन गेली, कर्तबगार माणसं, अतिशय त्यांनी ठसा उमटवला आणि आपलं योगदान दिलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, परंतु ज्यांची माहिती फारशी लोकांना नाही, अशा माणसांबद्दल अधिक माहिती करून घेणं किंवा कलेक्टिव्हली ज्याला आपण म्हणतो, मराठी लोकांचा काही बाहेर असलेला प्रभाव आणि त्यांचं तिथल्या जीवनामध्ये, समाज जीवनामध्ये असलेलं योगदान ह्याविषयी माहिती करून घेणं, असे 2 प्रमुख याचे आयाम आहेत. आणि या विषयावरतीच आपण दर महिन्याला काही ना काही माहिती करून घेत असतो. तर आजचा या कार्यक्रम सुरू करताना आपण सर्वप्रथम प्रार्थनेने म्हणजे गणेश वंदनाने सुरुवात करूया. आणि मी विनंती करीन आता आपल्याकडे असलेला सुहृद केळकर याला की त्यांनी कृपया प्रार्थनेने सुरुवात करावी आजच्या कार्यक्रमाला. सुहृद. प्रणम्यशीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुःकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाख्यं चतुर्वक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च सप्तं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथास्तकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशैतु गजानना द्वादशैतानि नामानि त्रिसन्धया पठेन्नरा न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिं जपे गणपती स्तोत्रम् सद्विद्मासत् फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च
लभते नात्र संशया अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च हित्वाया समर्पयेत् तस्य विद्या भवेत् गणेशस्य प्रसादतः श्रीनारदपुराणे संकटनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णम्। खूपच छान, खूपच छान, व्हेरी गुड. थोडासा परिचय देऊ याचा हो. सुरूचा? आता आपल्याला मूळ पहिल्या व्याख्यानाकडे जायचंय. आजचे आपले पहिले निमंत्रित जे विशेष निमंत्रित आहेत उदय परांजपे यांचा परिचय डॉक्टर अनुराधा नरवणे यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्याच्या आधी सुहृद विषयी थोडीशी माहिती दिली तर अधिक चांगलं होईल. दोन्ही परिचय. आता जे आपण गणपती स्तोत्र ऐकलं सुहृद जयदीप केळकर आहे. तो आता वर्षाचा झाला नाहीये पण होईल. त्याचं कौतुक म्हणजे अथर्वशीर्ष, मराठी श्लोक आणि 15 पर्यंत पाढे असे तोंडपाठ आहेत. आणि कोडी सोडवणं, सुडोकू सोडवणं हे त्याला खूप आवडतं. आणि इंग्लिश मीडियम मध्ये असल्यावर पण तो मराठी लिहितो, वाचतो. त्याला आपण जे वंदन आत्ता ऐकलं ते तिच्या आईनी एवढी मेहनत करून सगळी तयारी करून घेतली. तर आपण तिच्या आई मयुराचं पण अभिनंदन करूया, कौतुक करूया. आणि आता ह्याच्या पुढचे आपले वक्ते श्री उदय परांजपेजी यांचा मी थोडक्यात परिचय देते. उदयजींचं वास्तव्य जबलपूरला असतं आणि शिक्षण BSc मॅथ्स मध्ये आहे. आणि MA त्यांनी आवड म्हणून मराठीत केलं. व्यवसायात ते भारतीय जीवन विमा मध्ये 32 वर्ष नोकरी करत आणि प्रोग्रॅमर म्हणून पदावरून ऐच्छिक सेवानिवृत्त झाले. आता त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांना सामाजिक दायित्व भरपूर ह्याच्यात त्यांचं वर्तमानमध्ये ते मध्य प्रदेश शासन अंतर्गत मराठी साहित्य अकादमीचे निदेशक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात खूप सक्रिय कार्यकर्ता आहेत. आणि जबलपूर येथील अत्यंत प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था महाराष्ट्र शिक्षण मंडळ येथे ते वर्तमान उपाध्यक्ष आहेत. आणि रोटरी क्लब साऊथ जबलपूर मध्ये वर्तमान उपाध्यक्ष पण आहे. ग्रहण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये ते पूर्व उपाध्यक्ष होते. आणि मराठी साहित्य संघ जबलपूर चे पूर्व सचिव पण होते. मकर संक्रमण व्याख्यानमाला मध्ये त्यांनी भरपूर सक्रिय सहभाग घेतलेला आहे. आणि मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे त्यांचा महत्वाचा सहभाग होता. त्यांच्या विशेष अभिरुची म्हणजे हॉबीज ज्याला म्हणतात तर तबला आणि सुगम संगीत असे आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि पुढचे कार्यास हे करू. मला बोलायचंय. हॅलो. हा, नमस्कार मंडळी. सर्वप्रथम आजचा दिवस खूप छान आहे आपल्याला भेटण्याचा. आज छत्रपती शिवरायांचा आज राज्याभिषेक झाला होता. तर अशा दिवशी आपण सर्व आज आपली ही मीटिंग ठेवली आहे. खूप छान मुहूर्त आपण साधला आहे, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. जसं मी म्हटलं की छत्रपती शिवरायांपासूनच जर आपण सुरुवात केली तर आपण आग्र्याहून सुटका जो एक प्रसंग आहे शिवरायांच्या जीवन चरित्रामध्ये, तर हा प्रश्न नक्की पडतो आपल्याला की आग्र्याहून त्या काळामध्ये घोड्यांवर जरी स्वार होऊन छत्रपती आणि संभाजीराजे निघाले तर त्यांना महाराष्ट्रात येईपर्यंत किती वेळ लागला असेल आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे वास्तव होतं, जिथे कुठे कुठे थांबले होते तिथे त्यांची व्यवस्था कशी झाली असेल. तर ह्याच्याकरता त्यांचे गुरु म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांनी त्याच्या आधी जे देशाटन केलं होतं आणि जागोजागी मठ मंदिरं उभी केली होती. तर आग्र्याहून निघाल्यावर मथुरेला सुद्धा एक मठ होता, तिथे आपले मराठी लोक राहत होते आणि तिथे आश्रय घेतला होता. तिथे संभाजी राजांना ठेवलं होतं आणि मग शिवाजी पुढे गेले होते. तर असा तो इतिहास आहे. म्हणजे आपल्याला इतिहासात आता सुद्धा आपल्याबरोबर झाशीचे आता मी नाव विसरतोय, मोठे साहेब आहेत आपल्या बरोबर. म्हणजे अशी मराठी मंडळी कित्येक वर्षापासून महाराष्ट्राच्या बाहेर
अशी ठिकठिकाणी वास्तव करून आणि बरेच वर्षापासून वास्तव करून आहे. छत्रपतींच्या जीवन चरित्रामध्ये आपण पाहतो की जेव्हा स्वराज्य स्थापन झालं त्यावेळेस बुंदेलखंडचे छत्रसाल राजा हे तरुण होते आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले की मला मदत करा. आणि तो ऐतिहासिक प्रसंग आपल्या सर्वांना माहित आहे की छत्रपतींनी त्यांना आपली तलवार दिली आणि छत्रसालाला त्यांनी सांगितलं की तू स्वतः राजा हो, स्वतःचं राज्य स्थापित कर. तर अशा प्रकारे छत्रसाला बरोबर म्हणजे बुंदेलखंड हा जो एरिया आहे, हे जे क्षेत्र आहे जिथे ओरछा, छतरपूर, सागर, दमोह, नरसिंगपूर थोडासा पार्ट, हा असा जो पूर्ण एरिया आहे त्याला इथे बुंदेलखंड म्हटलं जातं. जर आपण मध्य प्रांताचा जर थोडा भाषावार किंवा हिंदी भाषेतही बोलीभाषा आहेत बऱ्याच, तर त्यातला बुंदेली हा जो प्रकार आहे, बुंदेली भाषा हिंदी मधली, ही बुंदेलखंडातली. खडी बोली ज्याला म्हणतात हिंदीतली ती महाकौशल म्हणजे जबलपूर, सिवनी, छिंदवाडा ह्या बाजूची. नंतर मालवी किंवा मालवा जो प्रांत आहे तिथे इंदोर वगैरे हा सगळा प्रांत झाला आणि इन जनरल खडी बोली सगळीकडे बोलली जाते. तर असा मध्य प्रांत जो होता त्याच्यामध्ये बुंदेलखंडामध्ये छत्रसालांचं राज्य स्थापित झालं. तर तेव्हापासून महाराष्ट्राशी संबंध होताच इथल्या क्षेत्राचा. आणि त्यानंतर आपण त्यांच्या जीवनात जेव्हा छत्रसाल वृद्ध झाले होते आणि बाजीराव पेशव्यांचं आगमन झालं होतं, तेव्हा बाजीराव एकदम तरुण होते, त्या काळामध्ये आपण आता त्याला पुष्कळ फिल्मी बनवण्यात आलं, पण एक गोष्ट तरी आहे की बाजीराव मस्तानी हा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. तर तेव्हा सुद्धा म्हणजे बाजीरावाच्या काळापर्यंत बुंदेलखंडाशी संबंध होताच होता. एक अजून सांगायची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये जबलपूर हे खूप छोटं होतं, सागर हे जागा जास्ती मोठी होती आणि पेशव्यांचं राज्य खूप विस्तारित गेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपापले सुभेदार मोठ्या मोठ्या क्षेत्रांमध्ये ठेवले. जसे आपल्याला बडोद्याचे गायकवाड, ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर हे जगप्रसिद्ध आहेत आणि त्यांची तशी कारकीर्दही राहिलेली आहे. मग ह्याचं उत्पन्न ते सुभेदार घ्यायचे किंवा नागपूरचे भोसले पण झाले, ह्याचं सगळं उत्पन्न त्या सुभेदारांकडे असायचं. तर पेशव्यांचं उत्पन्न कुठून होणार, पेशव्यांचा खर्च कसा चालणार? तर त्याच्याकरता गंगा आणि जमुनेचा जो मधला सुपीक असा प्रदेश आहे त्याला अंतर्वेद म्हणतात किंवा दोआबचं क्षेत्र म्हणतात. तर या अंतर्वेदाचं सगळं राज्यकारभार चालवण्याकरता सागर ही जागा त्यांनी निवडली आणि सागरला गोविंदपंत बुंदेला म्हणजे गोविंदपंत खेर नावाचे त्यांचे अत्यंत विश्वस्त असे सहकारी होते, त्यांना तिथे त्यांनी सरदार म्हणून नेमलं. आणि गोविंदपंतांचंही कार्य इतकं महान आहे की आपण इतिहासामध्ये गोविंदपंतांचं नाव कमी ऐकतो. ज्या हिशोबाने बाकी सुभेदारांचं नाव आहे, गोविंदपंत खेरांचं नाव तेवढं नाही, परंतु त्यांनी पेशव्यांशी अगदी प्रामाणिक होऊन आणि जो काही इथला महसूल होता, जी इथली व्यवस्था होती ती सगळी पेशव्यांच्या पेशव्यांच्या नावाने आणि त्यांनी इथे चालवली आणि खूप प्रामाणिकपणे चालवली, सचोटीने चालवली. या भागामध्ये तेव्हापासून म्हणजे जवळपास 1740 पासून अनेक मराठी कुटुंब आता नक्कीच इथून पुढे अटकेपर्यंत जर स्वारी गेली तर हा सगळा हिंदी बेल्ट जो होता आत्ताचा हिंदी बेल्ट, इथे नक्कीच मराठ्यांचं काही ना काही मराठी लोकांचं वास्तव्य असेलच. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आज सुद्धा तेव्हापासूनचे जुने वाडे, तेव्हापासूनचा इथे बखरी म्हणतात त्याला, म्हणजे मोठा वाडा ज्याला आपण म्हणू, तर असा मोठाले वाडे किंवा किलेनुमा वाडे असे सुद्धा गावांमध्ये काही आढळतात. आणि आता त्यांचं कोणीच पुढे नाहीये, म्हणजे त्या किल्ल्यांमध्ये लोकांनी एन्क्रोचमेंट केलेलं आहे. आता तिथे मराठी बोलणारा किंवा मराठी जाणणारे किंवा त्यांचे वंशज नाही आहेत, पण त्यांना त्या नावाने ओळखले जातं. मध्ये मी इथे छतरपूरकडे, छतरपूर म्हणून एक जागा आहे, तिथे संघाच्या कामाने गेलो होतो. तर तिथे आतमध्ये अजून एक गाव आहे, छोटस गाव होतं, तिथे एक मोठी गडी होती, शेवडे म्हणून होते त्यांची ती गडी. ते शेवडे मला भेटले. शेवड्यांना मराठीचा गंध नव्हता, पण आडनाव शेवडे होतं. असे बरेच लोक इथे आहेत जे बरेच वर्षापासून इथे इथल्या मातीशी, इथल्या संस्कृतीशी इतके एकरूप झालेत की त्यांनी आपली मूळ भाषा, मूळ संस्कृती
होऊ शकतं की काही कारणामुळे थोडासा विसर झाला असेल, पण काही चालीरीती अजूनही असतात, ते करतात ते त्याप्रमाणे. तर असा बुंदेलखंड हा महाराष्ट्राशी तेव्हापासून निगडीत आहे. आणि जसं मी सांगितलं, सागर ही मोठी जागा होती आणि 1857चं जे स्वातंत्र्य समर झालं, आपलं पहिलं स्वातंत्र्य समर ज्याला आपण म्हणतो, तेव्हा इथे खूप लढाई झाली आणि त्याच्यामध्ये खेरांचे जे वंशज होते त्यांचा पराभव झाला. तर पराभव झाल्यावर त्यांना नजरकैद करायचं होतं. तर नजरकैद करणं इंग्रजांच्या दृष्टीने सागर ही जागा योग्य नव्हती. म्हणून त्यावेळेस जबलपूर हे अगदी लहान होतं, सागरच्या मानाने लहान होतं. तर जबलपूरला अजून सुद्धा जुन्या जबलपूरमध्ये अ, 2 असे एरिया आहेत ज्यांना दीक्षितपुरा आणि भालदारपुरा असं म्हटलं जातं. तर दीक्षितपुरा जी जागा आहे, त्या जागेमध्ये एक छोटी गढी बांधण्यात आली आणि तिथे राजासाहेब खेऱ्यांचे जे वंशज होते, त्यांना नजरकैद करण्यात आलं. आणि त्यांना नजरकैद केलं तर त्यांच्या बरोबर त्यांचा जो लवाजमा असतो, आता राजा तर होते, तर त्यांच्या बरोबरचे जे अष्टप्रधान ज्याला म्हणू किंवा ज्यांचे ते प्रधान त्यांचे जे प्रमुख सहकारी होते, त्या सर्वांचे मग त्यांनाही जबलपुरात आणण्यात आलं. तर मग त्यांचे पुरोहित परांजपे होते. त्यांचं जे पौरोहित्याचं काम करायचे त्या दरबारामध्ये त्या राजांकडे, ते परांजपे होते. तर तो खेरांची बखरी, त्याच्यानंतर परांजपेंचा वाडा, मग त्याच्यानंतर त्यांचे जे त्या तत्कालीन वैद्य होते किंवा डॉक्टर जे होते, तर तसा त्यांचा वाडा, असे खूप वाडे बांधण्यात आले आणि ते पेशवे ज्या जातीचे होते ते सर्व त्याप्रमाणे ते सर्व दीक्षितपुरा म्हणजे दीक्षित असलेले किंवा ज्यांना पौरोहित्य कार्य करायचे किंवा ज्यांना वेदाध्ययन करायचे, मी जातीचं नाव नाही म्हणत आहे, पण असे सर्व त्या दीक्षितपुऱ्यात राहायचे. आणि त्यांच्याबरोबर जे भाला घेऊन चालायचे, म्हणजे भालेकरी ज्याला म्हणू किंवा ज्यांचं युद्ध करणं हे ज्यांचं कार्य होतं, हे इथे भालदारपुरा म्हणून एक एरिया आहे. त्या भालदारपुरा एरियामध्ये सगळे भालेकरी राहायचे. आजच्या जबलपुरातल्या हिंदी लोकांना सुद्धा मोठ्या त्यांनी आत्मविश्वासाने ती नावं घेतात की अरे हम तो दीक्षितपुरा के दीक्षितपुरा आता थोडासा मागासलेला एरिया आहे, म्हणजे नवं जबलपूर वेगळं आहे. तर ते लोक अशा अभिमानाने सांगतात हम तो पुराने जबलपूर के हैं, हम तो दीक्षितपुरा के रहने वाले हैं, हम तो भालदारपुरा के रहने वाले हैं. पण त्यांना त्याचा इतिहास माहित नसतो की हे सर्व मराठी लोकांनी म्हणजे इथे सगळी त्यांची वस्ती होती. इथे जुना जो बाजार आहे, असं म्हणतात की रघुजीराजे भोसल्यांनीही हा सगळा एरिया 1780च्या जवळपास भोसल्यांनी मग इथे आक्रमण केलं. इथे जे मूळ गोंड राजा होते, तर मूळ गोंड राजांना पराभूत करून आणि इथे काही काळ मराठी लोकांचं शासन होतं. म्हणजे असं जर अतिशयोक्ती होऊ शकते एखाद वेळेस की फक्त भोपाळ सोडलं तर जवळजवळ पूर्ण मध्य प्रांत जो होता तो मराठी लोकांच्या शासनात होता. भोपाळला फक्त नवाबाचं शासन होतं, नाहीतर इंदौर झालं, ग्वाल्हेर झालं, हे आधीच पासून होतं. इकडे महाकोशलमध्ये जबलपूर हे प्रमुख स्थान झालं. सागर तर होतच होतं. त्याचप्रमाणे बुरहानपूर, होशंगाबाद, पिपरिया, टिमरनी, आता मी 2-3 नावं शेवटची जी घेतली, टिमरनी किंवा पिपरिया, ही तशी छोटी गाव आहेत. बुरहानपूर सुद्धा छोटच आहे, पण इथे मराठी लोक खूप छान संख्येत आहेत. तर अशा प्रकारे थोडासा हा मी जबलपूरचा आणि सागरचा किंवा बुंदेलखंडचा असा हा थोडासा मी इतिहास सांगितला. आता वर्तमान स्थिती काय आहे, तर इंग्रज लोकांनी खरं जबलपूर वाढवण्यामध्ये इंग्रजांचा खूप मोठा त्यांचा हे आहे, त्यांचे योगदान ज्याला म्हणू असं आहे. इथे खूप गव्हर्नमेंट फॅक्टरीज त्यांनी त्यावेळेस डिफेन्सच्या फॅक्टरीज काढल्या आणि तेव्हा मध्य प्रदेशाची राजधानी करायची वेळ आली तेव्हा जबलपूर हे एक त्यातलं मोठं शहर होतं की जबलपूरला राजधानी करायची, पण भोपाळला सामील करायचं होतं आपल्या इथे, म्हणून ते काही स्ट्रॅटेजिकली भोपाळला राजधानी करण्यात आलं आणि म्हणून काही काही गोष्टी जबलपूरला देण्यात आल्या. जसं एमपीचं हायकोर्ट जे आहे ते जबलपूरला आहे, एमपीचं इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं ऑफिस जबलपूरला आहे. नंतर अशा बऱ्याच तेव्हा नागपूरला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं जे जबलपूरला होतं. मेडिकल कॉलेज सुद्धा नागपूरच्याच प्रकारे जबलपूरला मेडिकल कॉलेज आहे. तर अशा प्रकारे जबलपूर एक मोठी जागा म्हणून झाली आणि जेव्हा गव्हर्नमेंट फॅक्टरीज झाल्या, इतर गोष्टी झाल्या, तर इथे बऱ्याच मोठ्या संख्येने सगळीकडनंच लोक आले. पण महाराष्ट्राशी जुना संबंध असल्यामुळे मराठी लोक फार मोठ्या संख्येने इथे आले आणि इथे वास्तव केलं, इथे सगळे वाढले.
पण आता परत परिस्थिती काय झाली, जशी महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहतो की मुलं सगळी अमेरिकेत गेली किंवा इथून पुण्याला गेली किंवा मुंबईला गेली. तर आता परत ते रिटायर्ड लोकांचं थोडं शहर असं स्थिती परत जबलपूरची झाली आहे. पण इथे मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की जसं इथे मी ते शेवड्यांचं एक उदाहरण सांगितलं, सॉरी ते शेवड्या ऐकत असतील तर ते म्हणतील की यांनी माझं नावाने सांगितलं, पण ते आपल्या ग्रुपमध्ये नाही आहेत. पण आमच्या इथे मराठी बोली, मराठी भाषा ही थोडासा मला त्रास होतो बोलायला हिंदी प्रदेशात असल्यामुळे, पण तरी सुद्धा आमची मराठी आम्ही पुण्याच्या खालोखाल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझा जो वाडा आहे, म्हणजे मी परांजपे वाडा जो मगाशी सांगितला आम्ही जिथे आहोत, त्या वाड्याची रजिस्ट्री सुद्धा 1870 मधली मोडी भाषेत आहे झालेली. मराठीमध्ये एक मोडी भाषा होती, तर त्या मोडी भाषेत त्या वाड्याची रजिस्ट्री झालेली आहे. त्या वाड्यामध्ये आज सुद्धा, म्हणजे आता माझे खापर पणजोबा किंवा जे कोणी तिथून निघाले, आम्ही बाहेर निघालो त्या वाड्यातनं, पण आज सुद्धा तिथे कमीत कमी 50 ते 60 लोक त्या वाड्यात राहतायत. आणि अगदी तो हसत खेळत जसा जिवंत वाडा असतो तसा तो वाडा आहे. आणि दर शारदीय नवरात्रला तिथे मोठा देवीचं पूर्ण 9 दिवस पूर्ण कार्यक्रम होतात. सगळ्या प्रकारचे म्हणजे ओटी भरणं, घागर फुंकणं, नंतर नवरात्रातले जेवढे उत्सव होतात ते सगळे उत्सव होतात. रामनवमी होते. म्हणजे वाड्यात जाणं हे जबलपुरामध्ये परांजप्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच लोकांचं एक श्रद्धास्थान आहे वाडा आहे. तिथे त्या काळाची तुळजापूरची जी म्हणजे मंदिरातली जी मूर्ती आहे त्याची प्रतिकृती इथे वाड्यामध्ये आहे. आणि तेव्हापासून जर राजा रवी वर्माचे पेंटिंग्स आहेत वाड्यामध्ये आमच्या. आणि राजासाहेब खेरांचं तर खूप मोठं त्यांचं म्हणजे तलवारी वगैरे त्या सगळ्या अजून इथे सुरक्षित आहे. त्यांचा इतिहास आहे, सागरच्या राजांचा कसा होता इतिहास, ते सगळं इथे अजूनही जतन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे जबलपुरातली मराठी ठीक राहणं किंवा चांगलं राहण्यामध्ये इथे आमच्या जे आजपासून 100-125 वर्षापूर्वी जे लोक इथे होते, जे महापुरुष होते, जे खरे कार्यकर्ते होते संघाबरोबर इतरही सामाजिक क्षेत्रामध्ये, 1925 साली आपण सर्व जाणतो की संघाची स्थापना झाली. आणि त्याच वेळेस इथे 1925 मध्येच महाराष्ट्र शिक्षण मंडळ ही संस्था इथे स्थापित झाली. म्हणजे ज्या मंडळाचा मी फक्त आता आम्ही तर सगळं आम्हाला रेडीमेड मिळालेलं आहे, पण ज्या लोकांनी ते काम खरं उभं केलं ते आता आमचे सर्व म्हणजे काका आणि सगळे अशा प्रकारचे लोक, त्या लोकांनी खऱ्या मेहनतीने ते एक रुपया गोळा करून ती संस्था बनवली. आणि आज त्या संस्थेमध्ये 2 कॉलेजेस आहेत, एक संगीत महाविद्यालय आहे, नंतर इंग्लिश मिडियमची एक शाळा, हिंदी मिडियमच्या 2 शाळा आम्ही चालवतो. असं सगळं महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अंतर्गत इथे चालू आहे. त्याच्यामुळे मराठी इथे जपण्यात खूप आम्हाला मदत झाली. कारण मराठी शिक्षण होतं, मराठी भाषेमध्ये शिक्षण होतं. माझं नाही झालंय, मी हिंदी माध्यमात शिकलेलो आहे, मी दुसऱ्या शाळेत होतो. पण इथे मराठी जपण्यामध्ये त्या शाळेचा खूप मोठा हातभार आहे. तसंच इथे एक महाराष्ट्र व्यायामशाळा म्हणून आहे. इंग्लिश लोकांनी ज्यावेळेस इथे त्यांचं राज्य असताना इथे प्रत्येक भाषा समूहाचे जवळपास 1-1 लाख लोक आहेत जबलपुरात. गुजराती पण 1 लाख आहेत भाषा बोलणारे, तमिळही आहेत, मल्याळी आहेत. म्हणजे जबलपूर हे प्रत्येक भाषेचं एक जवळपास सारख्या संख्येने लोक राहतात. त्याच्यामुळे इथे खूप मोठमोठ्या जागा प्रत्येक भाषा समूहाला इंग्रजांनी दिल्या, अगदी प्रॉमिनंट प्लेसवर. जबलपुरातलं जे मुख्य बाजार आहे तिथे प्रत्येक भाषा समूहाला एक मोठे मोठे 20-20 हजार, 15-15 हजार स्क्वेअर फुटांच्या जागा दिल्या. त्याच्यामध्ये इथे महाराष्ट्र व्यायामशाळा म्हणून एक खूप मोठी संस्था आहे, जुनी संस्था आहे. आणि त्यातनं बरेच मोठाले प्लेयर्स निघालेले आहेत. आणि व्यायामाकडे कसं लक्ष द्यायचं, मुलांना कसं वाढवायचं, हे खूप आधीपासून महाराष्ट्र व्यायामशाळेत हे कार्य व्हायचं. तर ती एक इथे मोठी संस्था आहे. आता जसा उल्लेख झाला बृहन्न महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी, मराठी माणूस म्हटल्यावर सहकार चळवळी किंवा या सगळ्या, किंवा अजून एक त्याचा आपण थोडा विनोदाने भाग घेतला की मराठी इथे 2 झाले 4 झाले तर 2 संस्था होतात, तसाही प्रकार इथे आहे. जे आपापसातले जे काही थोडं असतं त्याप्रमाणे तेवढ्या संस्था होतात. तसा सगळा प्रकार, तो स्वभाव अजूनही इथे जपलेला आहे. आणि म्हणून खूप चळवळी होत असतात. तर अशा बृहन्न महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी, महाराष्ट्र शिक्षण मंडळ, नूतन मराठी प्रायमरी स्कूल, इथे एक दत्त मंदिर नावाची खूप मोठी मंदिर तर आहेच आहे, मंदिराचं कार्य होतच त्याच्यात. त्याशिवाय त्याच्यात बरेचसे सामाजिक कार्यक्रम, नंतर लग्न समारंभांना द्यायला हॉल,
वगैरे असं सगळं इथे आहे. त्याशिवाय जसं मी सांगितलं MP हायकोर्टची इथे राजधानी आहे. त्याच्यामुळे मोठाले न्यायमूर्ती, न्यायविद, मराठी लोक विशेष रूपाने बुद्धीच्या क्षेत्रात आपण सगळ्याच ठिकाणी आहोत. त्याचप्रमाणे इथे वैद्यकीय व्यवसाय म्हणजे डॉक्टर्स, नंतर लॉ म्हणजे न्याय क्षेत्र झालं, प्रशासनिक क्षेत्र झालं, या सगळ्यांवर इथे मराठी लोकांचं प्रभुत्व आहे. अजून सुद्धा त्यांचा इथे मोठा से आहे, त्यांचं म्हणणं ऐकलं जातं. सांगण्यास आनंद वाटतो की पॉलिटिकली सुद्धा म्हणजे राजनीतिक क्षेत्रात सुद्धा माझे सख्खे मोठे काका बाबूराव परांजपे हे 4दा मेंबर ऑफ पार्लमेंट जबलपुरात राहिलेले. 1982 पासून 98 पर्यंत. 99 मध्ये दादा गेले, माझे बाबूराव परांजपे वारले. आणि आता सुद्धा ज्या मेयर होत्या त्या सौ स्वाती गोडबोले, ह्या गोडबोलेच आहेत, त्याच्यामुळे त्या सुद्धा जबलपूरच्या मेयर होत्या. तर असा सगळा इतिहास आहे. संगीताच्या क्षेत्रात जबलपूरचं खूप मोठं योगदान आहे. इथे भातखंडे संगीत महाविद्यालय आणि शारदा संगीत महाविद्यालय, मराठी माणूस जे संस्कृतीच्या नावावर म्हणजे संस्कृती वाढवण्याचं काम मुख्यतः जसं पाहिलं तर मराठी आणि बंगाली किंवा साऊथची राज्य जर आपण पाहिली तर इथून संस्कृती वाढते, इथून संस्कृती पल्लवित होते, पुष्पित होते. तर संगीत हा त्यातला एक मोठा भाग आहे. तर संगीतामध्ये सुद्धा जबलपुराचं पंडित अजय पोहनकरजींचं नाव आपण सर्वांना सर्वश्रुत आहेत. पद्मश्री विजय घाटे तबल्यामध्ये, नंतर किरण देशपांडे, हे सगळे मोठे नावलौकिक असणारे सर्व विजय घाटे आणि मी तर म्हणजे सेकंड थर्ड इयर सुटला, पण विजय घाटे आणि मी तबला बरोबर शिकलेलो आहोत जबलपूरला. मग नंतर तो पुण्याला गेला आणि नंतर तो त्याचा आता पद्मश्री मिळाली, खूप मोठा कलाकार आहे तो. असं संगीत क्षेत्रामध्ये झालं, नाट्य क्षेत्रामध्ये सर्व प्रकारची नाटकं इथे आलेली आहेत. इथे लोक नाटक करतात, इथे नाटक करण्याकरता संस्था आहेत. सगळं जसं आहे त्याप्रमाणे इथे नाट्य क्षेत्रामध्ये गोमो रानडे झाले, त्यांचा मुलगा राजन रानडे, अशी मोठाली नावं आहेत. आणि नाट्य क्षेत्रातही आपली प्रगती खूप छान आहे. तर अशा प्रकारे त्याशिवाय इथे एक अजून सांगायची गोष्ट म्हणजे जसं पंढरपूरचं मंदिर आहे तसं सागर आणि जबलपूरच्या मध्ये रहली म्हणून एक जागा आहे. तर पंढरपूरला 2 नद्यांच्या संगमावर ते मंदिर आहे. तर त्याची प्रतिकृती इथे जवळपास 250 वर्ष आधी राणीसाहेब लक्ष्मीबाई खेर या सागरच्या ज्या राणी होत्या त्यांनी 250 वर्षापूर्वी ते मंदिर बांधलेलं आहे. तसंच 2 नद्यांच्या संगमावर. आणि त्याचप्रमाणे विठ्ठलाची मूर्ती इथे. महाराष्ट्राशी एकरूप व्हायचा, महाराष्ट्राची नाळ जोडण्याचा सतत इथे प्रयत्न झालेला आहे. आणि अजून सुद्धा हे सर्व काम नीट चालू आहे. सागरला मराठी विभाग आहे युनिव्हर्सिटीमध्ये, जबलपूरला मराठी विभाग आहे. माझी ताईच तिथे प्रोफेसर आहे मराठी डिपार्टमेंटमध्ये जबलपूरला. तर फक्त थोडंसं आता होतंय हे आहे की आता मराठी तर सोडा, हिंदी मीडियम सुद्धा लोक घेत नाहीत आता सगळे इंग्लिश मीडियम कडे जातात. तर त्याच्यामुळे मराठी माध्यम पुढे कसं वाढवायचं, कारण जोपर्यंत मातृभाषेचं शिक्षण 5वी म्हणजे अगदी लोअर लेवलला जोपर्यंत होत नाही, म्हणजे 1ली ते 5वी किंवा किंडरगार्टन टू 5वी, तोपर्यंत जर झालं तर ते कुठेतरी ते आपल्या मनात कुठेतरी अंकित असतं ते. आणि आता ते नाही होते. आता फक्त सरळ इंग्लिश मीडियममध्ये मुलं जातात. म्हणून आता अपकमिंग येणारी जी पिढी आहे त्यांना मराठी तसं बोलणं जसं आमच्या पिढीपर्यंत तरी होतं. आणि मराठी वाचन झालं. महाराष्ट्र वाचनालय इथली खूप मोठी संस्था आहे. खूप दुर्मिळ पुस्तकं आहेत त्याच्यात. म्हणजे जी पुस्तकं पुष्कळशी अशी धार्मिक पुस्तकं जी पुण्याला नव्हती, तर पुण्याकडचे लोक इथे येऊन त्या पुस्तकांचं अध्ययन करताना मी पाहिलेलं आहे. सागरला स्वतः टिळकांनी मला वाटतं एका दत्त मंदिराची स्थापना झाली होती आणि तिथेही एका वाचनालयाची स्थापना स्वतः टिळकांनी. इथे तिलकभूमी तलैया म्हणून क्षेत्रच आहे जबलपूरला, तिलकभूमी तलैया, त्याच्यामध्ये स्वतः लोकमान्य आले होते आणि त्यांनी हा संस्था सुरू करण्यात. स्वातंत्र्यवीर सावरकर येऊन गेले जबलपूरला. इथे एक मध्ये आता माझ्या एका गुरुतुल्य मला एक आहेत आमचे दीपक मुंजेजी, तर त्यांनी एक फोटो पब्लिश केला आहे. त्याच्यामध्ये सावरकरांचा फोटो आहे जबलपुरातला आणि त्यांच्या मागे 4 संघाच्या गणवेशामध्ये 4 रक्षक असे उभे आहेत, हातात बंदूक वगैरे घेऊन, असा एक फोटो जबलपूरचा जुना फोटो आहे तो. तर असा बराच काही इथे आहे. मराठी लोकांचा सगळा इतिहास झाला, नंतर वर्तमान सांगितलं आणि
अजूनही सर्व खेळीमेळीने राहतात आणि मराठी पण टिकवण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की मी बहुतेक जेवढे पॉइंट्स काढले होते ते मी सर्व सांगितले आहेतच जवळपास. तर असा एक छोटासा माझा प्रयत्न आहे इथे बुंदेलखंड आणि महाकौशलमध्ये कसं काय, आणि झाशीचे आमचे साहेब आहेतच आपल्यावर. मला खूप तत्ववादी साहेब, मला खूप आनंद झाला की झाशी वगैरे हा एक क्षेत्र थोडस काय होतं की महाराष्ट्रातले लोक आणि महाराष्ट्रातनं बाहेर गेलेले लोक थोडस खेदानी म्हणावं लागेल मला की जोपर्यंत ते बाहेरून महाराष्ट्राला पाहत नाही तोपर्यंत त्याची महत्ता कळत नाही, की आपल्या संस्कृतीची महत्ता जेव्हा माणूस बाहेरून पाहतो तेव्हा त्याचं महत्व जास्ती वाटतं आम्हाला. आम्ही बाहेर आहोत तेव्हा आम्हाला कळतं की मराठी पण म्हणजे काय, मराठी संस्कृती काय, त्याचा आनंद काय, हे इतर लोकांबरोबर जेव्हा मी समरस होतो. मी सांगितलं ना 1-1 लाख लोक इथे आहेत प्रत्येक भाषा समूहाचे, तर त्याच्यामुळे आम्हाला त्यांचेही संस्कार नकळत घडतात, पण आपले संस्कार जे काय आहेत त्याचं महत्व तुम्ही सगळ्यांना माहितच असेल की अमेरिकेत सुद्धा मराठी समाज किती चांगले काम, म्हणजे त्यांचे सगळे सण उत्सव सगळे करत असतात. जेव्हा आपण थोड्या तिसऱ्या अँगलने आपल्या प्रदेशाला पाहतो तेव्हा त्याचं महत्व जास्ती असतं. तर असं सगळं मी ठेवण्याचा प्रयत्न केलाय आपल्या समोर हा एक विषय. तर आपण मला वेळ दिला, आपण मला संधी दिली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद उदयजी. खूपच चांगली आणि विस्तृत माहिती मराठी माणसांबद्दल महाकौशल प्रांताची आपण दिली आणि बुंदेलखंडाची. या विषयाचे प्रश्न आपण आपलं दुसरं व्याख्यान झाल्यानंतर एकत्रच घेऊ. आपले पुढचे दुसरे वक्ते आजचे आहेत श्री अमित पेठे. यांचा परिचय सुद्धा मी डॉक्टर अनुराधा यांना करायला सांगतो. जरा इथे खूप देवळालीला खूप जोरात पाऊस चालू आहे त्यामुळे थोडा डिस्टर्ब झालाय. पण अमित विक्रम पेठे नाशिकला राहतो, फोन करताना, आणि त्याचं शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यांनी. व्यवसायामध्ये तो लँड डेव्हलपमेंटचा त्यांचा व्यवसाय आहे आणि छंद म्हणजे त्याला इतिहास वाचन आणि चांगला अभ्यासक आहे. विशेषतः मराठ्यांचा इतिहास असं त्याचा हे आहे आणि वारसा संवर्धन त्याची विशेष पदाधिकारी जो हिंदवी स्वराज महासंघ युवा समितीचा मंत्री आहे. आणि तो स्वतःबद्दल पण थोडीशी माहिती देईल, कारण त्यांचे जे पूर्वज आहेत ते सरदार पेठे असे पेशवा काळात होते, तर तो त्यांच्याबद्दल थोडस स्वतःच्या बद्दल सांगेल. त्याला मी सांगते सुरू करावं त्यांनी आपला विषय. नमस्कार. मी दिसू शकतोय ना? ऐकू येतंय? येस. कमी आवाज थोडा मोठा पाहिजे. ओके. आता ऐकू येत आहे? हा, बरोबर आहे. नमस्कार. मराठी जिनियस या समूहाच्या उपस्थित सर्व मान्यवरांना, सदस्यांना माझा नमस्कार. आणि हे अनुराधा नरवणे यांनी छान परिचय करून दिलाय, त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद. आणि आज आनंद आहे की या माध्यमातून मला काही 2 शब्द सांगण्याची संधी मिळाली या प्लॅटफॉर्मवरती. आणि त्यातून आज आहे 6 जून म्हणजे शिवराज्याभिषेक दिन आहे. तो हा एक चांगला सुवर्ण योग म्हणता येईल की ह्या दिवशी सर्व महाराष्ट्रीयन लोकांना तरी किमान अभिमान असायला पाहिजे की आपला मराठी माणूस हा एक स्वतंत्र राजा झाला आणि त्यांनी राजेशाही निर्माण केली, जी म्लेंछ म्हणजे परकीय लोकांच्या सत्तेखाली आपली सगळी जनता भरडली जात होती. त्यांच्या विरुद्ध लढा देऊन आज राज्याभिषेक दिन आहे. त्याला 1674 साली आजच्या दिवशी हा राज्याभिषेक झाला आणि इथून पुढे आपली सगळी वाटचाल मराठ्यांची ऐतिहासिक सुरू झाली. आणि मग वेगवेगळे छत्रपती, त्यांचे वारस, पुढे पेशवे, असं जवळजवळ 150 वर्ष आपलं मराठ्यांचं राज्य हे ब्रिटिश येईसपर्यंत चाललं. पण ह्याची बरेचशा सेंट्रल बोर्ड वगैरे यांचे जे इतिहास आहेत त्याच्यात त्याची नोंद फार कमी किंवा त्याला स्थान महत्व खूप कमी दिलं जातं. याची एक खंत वाटते, कारण
आपण सीबीएसई किंवा इव्हन महाराष्ट्रातल्या पण बोर्डांनी वगैरे इतर स्टेट बोर्डांमध्ये मराठ्यांचे हे 150 वर्षांचे अगदी एखाद 2 चॅप्टर्स मध्ये संकुचित करून ठेवलेलं आहे की त्यांची जी अचिव्हमेंट्स आहेत आणि हे जे सगळे त्यांचे जे एवढं राज्य त्यांनी भर पसरवलं, विस्तारलं, त्याच्याबद्दल त्यांचा खूपच कमी उल्लेख आलेला आहे. ह्याच्याबद्दल एक मला खंत आहे आणि याच्याबद्दल जास्त प्रचार किंवा व्हावा या दृष्टिकोनातून मी म्हणजे इतिहास अभ्यासाला लागलो, त्याची गोडी लागली आणि प्रसार करत असतो माझ्या पद्धतीने. शिवाय आमची एक संघटना आहे, सगळे जे वंशज आहेत, आणि माझं मला सांगायचं झालं तर एक ऐतिहासिक घराणं म्हटलं तर सरदार घराण्यांच्या वंशजांपैकी मी आहे. इथे आमचे जे पेशवे काळात जे सरदार पेठे म्हणून होते, त्र्यंबकमामा पेठे, तर यांच्या घराण्याचा आम्ही साधारण 8व्या पिढीतलो आहोत. त्याच्यामुळे आमचे जुने नाशिकमध्ये वास्तव्य आहे गेले 250 वर्ष तरी, आमचा जुना वाडा आहे. आणि त्यामुळे थोडीशी एक ओढ आणि आवड होती. जेव्हा मी वाचन गेले काही वर्ष सुरू केले, म्हणजे माझं खरं इतिहास हा विषय नाहीये, कुठले शिक्षणाचं पदवी वगैरे इतिहासातली माहिती नाहीये, तरी पण मी एक गोडी म्हणून वाचत राहिलो. तर असं म्हणून मला एक आजचा विषय मी मांडणार आहे तो म्हणजे रामशास्त्री प्रभुणे, हे जे एक प्रसिद्ध न्यायाधीश होऊन गेले पेशव्यातले, तर त्यांच्याविषयी मी बोलणार आहे. थोडक्यात बोलणार आहे की कसं झालं की राज्याभिषेक जेव्हा झाला शिवाजी महाराजांचा, तेव्हा त्यांनी एक अष्टप्रधान मंडळ तयार केलं. त्याच्यात न्यायाधीश हे एक पद होतं. ऐकू येत आहे माझं? ऐकू येत आहे सगळ्यांना? आवाज मोठा थोडा कर. अच्छा. अष्टप्रधान मंडळात शिवाजी महाराज मोठा पाहिजे. ऐकू येत आहे ना? अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश हे एक पद निर्माण केलं होतं. तर त्यांचं सगळं कार्य जे होतं ते न्यायनिवाडा करणं, जे तंटे बखेडे राज्यात आहेत ते सोडवणं, निकालपत्र देणं, असं त्यांचं एक मुख्य काम होतं. जे आता सध्याचं चीफ जस्टिसचं जे काम असतं सुप्रीम कोर्टाचं, तशा टाईपचं ते काम होतं. आणि मग ते वेगवेगळे छत्रपती जे झाले पुढचे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या पश्चात सुद्धा संभाजी महाराज असतील किंवा राजाराम महाराज असतील, पुढे पेशवे काळात पेशवे असतील, तर त्यांच्या या सगळ्या दरबारांमध्ये हे न्यायाधीश पद कायम राहिलं. आणि पुढे रामशास्त्री हे जे आहेत ते विशेष यांचं नाव घेण्यासारखं काय, कारण त्यांचे जवळजवळ 30 वर्ष हे पेशवे दरबारात ते न्यायाधीश राहिले आणि त्यांनी अतिशय निर्लोभ आणि निस्पृहपणा दाखवला. अगदी म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला, कठीण काळी सुद्धा त्यांनी एकदम योग्य तो निर्णय दिलेला आहे, अगदी राज्यकर्त्याच्या विरुद्ध सुद्धा. अशी उदाहरणं आहेत. तर ह्यांच्याबद्दल थोडक्यात सांगतो मी की हे रामशास्त्री प्रभुणे हे मूळचे ह्यांचं गाव माहुली म्हणून, म्हणजे साताऱ्याच्या जवळ कृष्णा आणि वेण्णा जे नदी आहेत त्यांचं संगम आहे, तिथे माहुली नावाचं गाव आहे. तर हे साधारण हे गावच त्यांच्या पूर्वजांनी वसवलं होतं असं उल्लेख आहेत. पण नंतरचे उल्लेख काही पटकन मिळत नाहीत. ते नंतर प्रतिनिधी म्हणून जे पद होतं शाहू महाराजांच्या दरबारी, त्यांना ते जहागीर म्हणून मिळालं आणि तिथून पुढेचे उल्लेख त्याचे सापडतात. तर तेव्हापासून ही जास्त उल्लेख आहेत. रामशास्त्र्यांचे वडिलांचं नाव आहे विश्वनाथ आणि त्यांच्या आईचं नाव होतं पार्वती. आणि त्यांच्या पोटी रामशास्त्र्यांचा जन्म साधारण 1726 साली झाला. आणि परंतु दुर्दैवाने त्यांच्या लहान वयातच त्यांची आई आणि वडील वारले आणि त्यांच्या काकांबरोबर त्यांना राहावं लागलं. त्यांचं देखभाल त्यांची काकांनी काही वर्ष केली. पण ते अतिशय मस्तीखोर होते असं उल्लेख आहेत आणि त्याच्यामुळे ते विद्याभ्यासात काही त्यांचं लक्ष नव्हतं. आणि साताऱ्याला ते जात असत आणि कुठे भोजनाला गेले तर दक्षिणा मिळाली तर ते सुद्धा ते उडवून टाकत असत असं. आणि पुढे त्यांचे काका त्यांच्यात काही पटेनासं झालं आणि ते साताऱ्याला अनगळ म्हणून सावकार होते, त्यांच्याकडे नोकरीला म्हणून ते लागले. तर इथे एक असा किस्सा आपल्याला वाचायला मिळतो की तिथे ते मोठे सावकार होते, त्यांच्याकडे मोती विकायला कोणी आले होते व्यापारी. तर तिथे त्या मोत्यांची परीक्षा चाललेली असताना त्या रामशास्त्र्यांचे मात्र त्यांचं लक्ष ते पूर्णतः मोत्यांकडे गेलं आणि त्यांच्या कामावर राहिलं नाही.
आणि त्यांचं असं झालं की सावकार जेव्हा आले मालक तिथे त्यांच्या पायावरती पाणी घालण्याचा त्यांचा हे होता, तर तिथे त्यांचं लक्ष राहिलं नसल्यामुळे ते सावकारांना अचानक चिडले की बाबा तुझं लक्ष कुठे आहे, कामावर तुझं लक्ष नाहीये. तेव्हा त्यांनी हे केलं की नाही माझं खरंच लक्ष त्या मोत्यांवर गेलं, अतिशय सुंदर मोती होते. त्याच्यावरती त्यांनी त्या सावकारांनी त्यांना सांगितलं की हे मोती असे मिळत नाहीत, हे याच्यासाठी प्रचंड विद्वत्ता, कष्ट किंवा रणांगणावर पराक्रम करायला लागतो. तर त्याच्यामुळे हे त्यांना असं बोलल्यानंतर त्यांना ते फार लागलं मनाला आणि त्यांनी ते सोडून ते काशीला गेले आणि काशीला जाऊन ते विद्याभ्यासाला लागले. तिथे जाऊन त्यांच्या तिथले पायगुंडे नावाचे एक विद्वान ग्रस्त होते, त्यांच्याकडे ते शिकायला गेले आणि तिथून त्यांनी बरीच विद्याभ्यास आणि धर्मशास्त्र वगैरेचे सगळं ज्ञान घेऊन ते साधारण 1751 साली परत पुण्याला आले असं दिसतं. तिथे काशीला असताना त्यांचे वय तसे बऱ्यापैकी मोठे होते. इतर विद्यार्थी जे होते ते बऱ्यापैकी त्यांच्या म्हणजे कमी वयाचे असल्यामुळे त्यांना काही वेळेला त्यांना असंही अपमान पण सहन करावा लागायचा, पण त्यांनी जिद्दीने ते शेवटी शिकून घेतलं आणि पूर्ण पारंगत झाले. आणि नंतर मग आपल्याला 1751 साली ते पुण्याला आल्याची नोंद आपल्याला सापडते. आणि त्या पुण्यात साधारण पुण्यात कसं होतं की पेशवे दरबार होता, तर त्यावेळेला जे विद्वान लोक होते अख्ख्या भारतभर, तर त्यांची तिथे त्यांच्या तिथे एक वार्षिक कार्यक्रम असायचा, त्याला रमणा म्हणायचं. आणि तिथे त्यांना विद्वानांना त्यांच्या कुवतीनुसार किंवा त्यांच्या अभ्यासानुसार त्यांना दक्षिणा वाटली जायची. तर ह्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता आणि तिथे त्यांना 900 रुपये मिळायची दक्षिणा मिळाल्याची नोंद सापडते. तर 900 रुपये त्या काळचे म्हणजे त्या काळी 15 रुपये तोळा सोनं होतं, म्हणजे जवळजवळ 60 तोळे सोनं मिळाल्यासारखी जी बक्षीस स्वरूपाची नोंद आहे किंवा दक्षिणा आहे. तर ती काही त्यावेळेला काही कमी नव्हती. हे असं सगळं असताना त्यांचा एक योग्य तो त्यांचा काय म्हणतात त्याला, त्यांची विद्वत्ता ही ओळखली गेलेली होती आणि त्याच्यानुसार त्यांना पेशवे दरबारात एक शास्त्री किंवा एक आश्रित म्हणून त्यांना ठेवण्यात आले होते कायमस्वरूपी. त्यांना काही म्हणजे मासिक पगार पण त्यांना त्यांचा हे होता, जवळजवळ 1.5 महिन्याला 40 रुपये असं त्यांना एक त्यांना पगार ठरलेला होता. आणि शिवाय त्यांना पुढे जाऊन मग पालखी वगैरे पण मिळाली. मग त्यांचे तसं जवळजवळ पुढे 10 वर्ष ते उपन्यायाधीश वगैरे असे पण राहिले. आणि 1760 नंतर हे पानिपत युद्धानंतर त्यांना खरं त्यांचं जास्त म्हणजे वरच्या लेवल म्हणजे सरन्यायाधीश पद हे त्यांचं त्या पानिपत नंतर मिळालेलं आहे. त्याच्या आधी ते उपन्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि त्याचे म्हणजे तो पिरियड होता साधारण पानिपत नंतर बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे हे त्या घोर पानिपताच्या युद्धाच्या धक्कामुळे ते वारले. त्याच्यानंतर त्यांचा द्वितीय पुत्र म्हणजे माधवराव पेशवे हे पेशवेपदी आले आणि तिथून त्यांना त्यावेळी त्यांची सरन्यायाधीशपदी त्यांची नेमणूक झाली. तर तिथे त्याचे नोंदी पण काही सापडतात. 1764 साली माधवराव पेशवे यांनी त्यांना सरन्यायाधीश पद दिले आणि त्यावेळी नोंद आहे त्याच्यात 1000 रुपये त्यांना जवळजवळ 990 रुपये त्यांना खर्चासाठी दिले जायचे आणि कापड खर्च दसऱ्याचा जो होता तो 97 रुपये होता. असे एकूण मिळून 2000 रुपये त्यांना वार्षिक हे मिळालेले होते आणि 1000 रुपये परत पालखी खर्च पण त्यांना मिळालेला होता. असं ते एकूण म्हणजे बऱ्यापैकी वरच्या लेवलला ते पोहोचलेले होते. आता त्याच्यात कसं होतं की असे बरेच प्रकरणं तेव्हा या काळात माधवराव पेशव्यांच्या काळात पण बरीच प्रकरणं आली. त्यातली काही 1-2 सांगतो की म्हणजे एक तोतयाचं प्रकरण होतं की सदाशिवराव भाऊ पेशवे म्हणजे त्यांचे काका म्हणजे नानासाहेब पेशव्यांचे चुलत बंधू हे पानिपतवरती त्यांचं देहांत झालं म्हणजे वीरमरण आलं होतं त्यांना. पण त्याचं नेमकी नोंद पेशवे घराण्यात येऊ शकली नसल्यामुळे त्याच्यावर असा एक विचार होता की ते परत येतील आणि ह्याचाच आसरा घेऊन एक कनोजी ब्राह्मण हा सदाशिवराव भाऊ म्हणून आहे असं ह्या पूर्ण सांगत सगळ्या उत्तर भारतातून परत तो येत होता आणि तो पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याचं सगळ्यांना वाटायला लागलं, सगळ्यांना त्याच्यावरती विश्वास वाटायला लागला की हा खरंच सदाशिवराव भाऊ आहेत का हे.
तर त्याचा न्यायनिवाडा त्यांनी योग्य प्रकारे केला. त्यांना पर्वतीवरती त्यांना नेलं. तिथे त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले शास्त्र्यांकडनं. त्याचं जेव्हा असं कळलं की या अवघड प्रश्न त्यांना काही म्हणजे त्यांना देता आले नाही, तेव्हा त्यांना कळलं की हा एक इम्पोस्टर आहे, म्हणजे तोते आहे. तर त्याच्यामुळे त्यांना ते प्रकरण इतकं व्यवस्थितपणे त्यांनी हाताळलं रामशास्त्रींनी की त्याच्यावरती त्यांची खूप वाहवा झाली आणि त्यांना शेवटी त्या कनोज ब्राह्मणांनी स्वतः मान्य केलं की मी नाही आहे सदाशिवराव भाऊ, आणि मी असं त्यांचं रूप घेऊन आलेलो होतो, आणि त्याच्यावरती त्यांना कैदेत टाकण्यात आलं. म्हणजे पुढचा एक प्रसंग जो आहे तो म्हणजे खुद्द माधवराव पेशवे जेव्हा हे झाले, काय त्यांचं निधन झालं ट्युबरक्युलोसिसने, तर त्याच्यामुळे ते वारल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव हे पेशवे पदावर आले, आणि त्यांचे काका जे राघोबादादा काका आहे, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, तर ते त्यांना फार ही होती म्हणजे इच्छा होती की आपण पेशवे पदावर यावं. तर त्यांचा जो गट होता, त्यांचे जे कारभारी होते, तर त्यांच्याकडनं एक प्रकारचं एक कारस्थान झालं, आणि त्याच्यात नारायणरावांचं धरण्याच्या ऐवजी त्यांना मारले गेले असं. तर त्याच्यात असं झालं की पुढे ह्या सगळ्या गोष्टीचं अतिशय म्हणजे राज्यात खूप हा एक मोठा धक्का बसला, आणि त्याच्यात त्यांनी शेवटी रामशास्त्रींनी हे प्रकरण जेव्हा त्यांच्याकडे आलं की हे नेमकं कसं काय हा मृत्यू झाला आणि हा खून होता का काय होता, तर त्याच्यावरती त्यांना जे काही पुरावे मिळाले त्याच्यावर त्यांनी त्या पुराव्यांवरती खुद्द राघोबादादा स्वतः पेशवे घराण्यातले असून सुद्धा त्यांनी त्याच्यावर त्यांना देहांत शिक्षा त्यांनी ठोठवली. म्हणजे त्याच्यावर खुद्द राज्यकर्त्याच्या विरुद्ध तो निकाल दिला त्यांनी, आणि हे अगदी अपेक्षित नव्हतं, कारण राज्यकर्त्या ज्यांच्या अंडर तुम्ही काम करता त्यांच्या विरुद्ध देहांत शिक्षेचा त्याकाळी देणं हे अतिशय म्हणजे कोणाला अपेक्षाच नव्हती. काही अनुष्ठानं काही तुम्ही असं सांगा की काय म्हणतात त्याला कुठल्याही प्रकारची वेगळी शिक्षा देता आली असती, पण त्यांनी देहांत शिक्षा, कारण तो ब्राह्मणवध होता आणि या सगळ्या धर्माप्रमाणे त्यांनी तो देहांत शिक्षा देऊन ते शेवटी त्यांनी तो पद सोडलं, आणि ते सोडल्यानंतर ते स्वतःच्या गावी म्हणजे माहुलीला जाऊन ते परत राहू लागले. त्याच्यावरून दिसतं की त्यांचं किती म्हणजे निर्लोभी होते आणि किती ते निस्पृह होते, हे सगळं त्याच्यावरून दिसतं. आणि पुढेही त्यांचं बारभाई कारस्थान जे झालं, म्हणजे जे बाकीचं मंडळ जे राघोबादाच्या विरुद्ध तयार झालं, तर त्याच्यात त्यांनी राघोबादांना पदच्युत केलं, आणि स्वतः कारभार पाहू लागल्यानंतर पण परत त्यांना जे पेशवे सवाई माधवराव पेशवे म्हणजे आपले नारायणरावांचे चिरंजीव हे त्यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांना 40व्या दिवशी पेशव्यांची वस्त्र देण्यात आली आणि त्यांना पेशव्या म्हणून घोषित करण्यात आलं. त्यावेळी ही जी कारभारी मंडळी होती म्हणजे नाना फडणवीस आणि सखाराम बापू वकील यांनी त्यांना परत जाऊन त्यांना न्यायाधीशपणाचे विनंती केली की तुम्ही न्यायाधीशपदी परत रूढ व्हा, आणि पुढे ते 1700 त्यांच्या मरणापर्यंत म्हणजे 1789 पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं आणि योग्य प्रकारे सगळे कारभार सांभाळला. अशा प्रकारे जवळजवळ 30 वर्ष 1760 पासून ते जवळजवळ 89 पर्यंत हे अतिशय चांगली आणि उत्तम कामगिरी त्यांनी केलेली आहे. बरेच लोकांचे त्यांच्याबद्दलचे माधवरावांसारखं पेशव्यांचा खुद्द त्यांचा उद्गार आहेत की असा ब्राह्मण कधी झाला नाही, असं त्यांनी स्वतःहून म्हटलेले पेशव्यांनी. आणि असे बरेच म्हणजे इंग्रज इतिहासकारही त्यांचे बरेच कौतुक करतात की अतिशय निस्पृह वगैरे हे न्यायाधीश होऊन गेले. आणि त्यामुळे एक वाटलं की आपण यांच्याबद्दल काहीतरी 2 शब्द बोलावे, आणि ही संधी मला इथे मिळाली या प्लॅटफॉर्मवरती, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो मराठी जिनियस ग्रुपचं, आणि 2 शब्द संपवतो माझे. धन्यवाद. धन्यवाद अमित. खूपच चांगली माहिती रामशास्त्री बद्दल दिली. याच्यावर एक पिक्चर पण आलेला आहे बाय द वे. याच्यावर एक 1942 साली एक रामशास्त्री म्हणून पिक्चरही आलाय, ब्लॅक अँड व्हाईट आहे, तो जरूर पाहावा सगळ्यांनी. आणि त्याच्यावरनं सुद्धा कळेल. इतर पण हे लिगल लोकांमध्ये तर हे नाव खूप प्रख्यात आहे, जे लॉयर्स आहेत त्यांना हे सगळ्यांना जनरली माहिती असतं. ठीक है, धन्यवाद. रवि जी, आप हमेशा राधा विनोद पाल की बात करते हैं मॉडर्न इसमें, और अति प्राचीन इसमें कन्नगी की कहानी सुनाते हैं। कन्नगी का जो हाँ जी, इतिहास है वो, हाँ, उस समय हाँ
तो इन दोनों के बीच में ये राम शास्त्री प्रभु ने की भी एक कहानी है, विच इज नॉट वेरी ओल्ड एंड नॉट वेरी रिसेंट ऑल्सो। चोल साम्राज्य में जी। एक न्यायाधीश था, उसका नाम रामन था, और वो इतना न्याय प्रिय था तो उसका नाम है मर्यादा रामन। और वैसे दूसरा एक नाम आता है तेनाली रामन, वो अलग है, वो विजयनगर साम्राज्य में था, लेकिन ये प्राचीन काल में चोल साम्राज्य में ये मर्यादा रामन था। उसकी भी एक अच्छी कहानी है। एक बार 4 लोगों ने मिलकर एक फैक्ट्री शुरू किया कपड़े का, यानी एक कॉटन कपास लेना, उसमें से धागा निकालना वगैरह, और धंधा अच्छा चल रहा था। लेकिन वहाँ रात को चूहे आ जाते थे और वो बहुत इनके जो कपास वगैरह उसको सब खराब कर देते थे, कपड़े को खा जाते थे, टुकड़े कर देते थे। तो इसलिए उन्होंने एक बिल्ली पाला, और बिल्ली को 4 लोगों ने समान, सोमवार के दिन इसने उसको खाना देना चाहिए, मंगलवार इसने, ऐसा बांट लिया। फिर उसके अंग, उसके 4 पैर है तो 4 पैरों के ऊपर 4 लोगों ने ध्यान देना चाहिए। एक बार अचानक किसी को पकड़ने के लिए भागी चूहे को और गिर गई, एक पैर पे चोट आ गया तो लंगड़ने लगी। तो सबने, एक लड़का था उनमें से कोई, गोपू को बताया तुम्हारा पैर चोट लगा है, तुम उसको मलहम पट्टी पे लगाओ। तो उसने उसको एक बैंडेज लगाया कपड़े से, वहां तो कपड़ा बहुत था, तो कपड़े से रुई लगा के बैंडेज लगाया। अब बिल्ली को ये सब पसंद नहीं रहता है, बैंडेज वगैरह उसका होता ही नहीं है, वो तो अपने आप ठीक कर लेता है ना। उसी दिन रात को जब चूहे आए थे उसको पकड़ने के लिए गए, तो वहां एक मेणबत्ती रहता है, छोटा सा चिमनी, उसमें इसका जो बैंडेज का टुकड़ा था वो वहां जाके गिरा और वो जलने लगा। तो फिर ये बिल्ली यहाँ से वहां भागने लगी, तो जितने भी बड़े बड़े थैले में जो कपास रखा था पूरा फैक्ट्री जल के राख हो गया। अब ये राख किस लिए हो गया? ये तीसरा जो चौथा पैर जो खराब हो गया था तो उसने भरपाई देना चाहिए। इन्होंने 3 लोगों ने केस किया उसके ऊपर, गोपू के ऊपर। मर्यादा रामन के पास गया, तो मर्यादा रामन ने सब केस सुना और वो बेचारा रो था, मैं अकेले कैसे इतना पैसा दे सकता हूँ, मेरे पास कहाँ है, गलती मेरी कैसे? तो मर्यादा रामन ने सब सुन लिया और बताया कि ये सच है कि उसके जो चौथे पैर में इसने बैंडेज लगाया इसके कारण हुआ, लेकिन बिल्ली एक जगह से दूसरे जगह पर कूदने के लिए बाकी 3 पैर से कूदा ना, तो इसलिए वो 3 पैर वाले ने इसको पैसा देना चाहिए। तो फिर समाप्त हो गया। ऐसे उसके किस्से बहुत है, मर्यादा रामन के अनेक जजमेंट बहुत बढ़िया रहता था। खैर, बहुत अच्छा बताया आपने। हमारे लिस्ट में एक और नाम जुड़ गया है, राम शास्त्री जी का भी मैं जिक्र करूंगा। मेरे पास 5-6 ऐसे नाम है अलग अलग समय के, तो इसमें एक और रह गया। आणि कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही आणखी काही सांगायचं असेल? एक उदय बोलतोय, उदय परांजपे. माझी मुलगी गायकरता तयार आहे, गायत्री. तिचं गाणं होतं मला वाटतं मध्ये, राहिलं ते. ओके मला वाटतं 2 ओळींनी घेतले आणि आशिषजी एका पुढे एक वक्ता आधी बोलून घेतले, आता गाणं करूया। आशिषजी, गायत्री, तिचं नाव गायत्री आहे ना? हो, गायत्रीचं गीत या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण ठेवलं होतं। 2 वक्त्यांच्या मध्ये तिचं खरं व्हायला होतं, तर मी आता तिला विनंती करतो की तिने तिचं गाणं सगळ्यांना ऐकवावं. नमस्कार, मी कुमारी गायत्री परांजपे, जबलपूर. भारतांबे यांचे अजरामर काव्य घनतमी शुक्र बघ राज्य करी आपल्या समोर सादर करीत आहे. घनतमी शुक्र बघ राज्य करी
घनतमे शुक्र बघरा जकरी रे खिन्न मना बघ जरा तरी घनतमे शुक्र बघरा जकरी ये बाहेरे अंडे फोडूनी ये बाहेरे अंडे फोडूनी शुद्ध मोकळ्या वातावरणी कागुद मरशी आतच कोढुनी रे वार भरा रे जरा वरे घनतमी शुक्र बघरा जकरी फूल गळे फळ गोड जाहले फूल गळे फळ गोड जाहले बीज नुरे डोलात तरु डोले तेल जळे बघ ज्योत पाजळे कामणी अमरता ही नखरी घनतमी शुक्र बघरा जकरी मना वृथा काभीशी मरणा दार सुखाचे ते हरी करुणा मना वृथा काभीशी मरणा दार सुखाचे ते हरी करुणा आई पाही वाट रे मना पसरोनी बाहू कवळण्या पुरी घनतमी शुक्र बघरा जकरी घनतमी शुक्र बघरा जकरी रे खिन्न मना बघ जरा तरी घनतमी शुक्र बघरा जकरी धन्यवाद. धन्यवाद गायत्री. कवि कवि जो थे रवि जी, हाँ जी, ये कवि जो थे भारत तांबे, वो भी मेरे ख्याल से इंदौर के ही थे, इफ आई एम नॉट मिस्टेकन. हाँ, मतलब मध्य भारत के ही थे. उदय जी बता सकते हैं. हाँ हाँ, बिलकुल बिलकुल. ग्वालियर में ग्वालियर संस्थान में थे वो. आणि त्याच्या पूर्वी ते देवासला होते. हे मध्य प्रदेशातलं त्यांचं पूर्ण. गायत्री जी क्या कर रहे हैं? तर थोडा परिचय सांगू का, म्हणजे का ती स्वतः सांगते तर जास्त छान होईल. सांगा ना. हो, मी सध्या हा. इंग्लिश लिटरेचर मध्ये MA करते. इंग्लिश लिटरेचर. हो, म्हणजे आता जस्ट लास्ट इयर आहे आणि 1 अच्छा. महिनाच राहिला, त्याच्यानंतर ओव्हर होऊन जाईल. मी नंतर फोन करून सांगेन व्हॉट दे डोंट टीच इन इंग्लिश लिटरेचर. शुअर. How Wordsworth was inspired by an Indian. अच्छा, ओके. I would love to listen. Yes. आणि ती संगीत विशारद. Many of his poems are based on that person. Okay, he was a romantic poet. Yeah, he is, and at the same time William Blake was there.
then Percy Shelley was there. All of them were inspired by one person. Okay, They that's don't nice teach to know. I that mean, that they, there's okay. something everybody needs to know. Yeah. सांगणार आहेत ते. तिला सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकाची पण आवड आहे आणि ती संगीत विशारद आहे. त्यामुळे आणि उदयजींची सुकन्या आहे. Oh. छान गाणं मस्त म्हटलं. गायत्रीकडनं धन्यवाद, तुम्ही मोका दिला तिला, धन्यवाद सर. चान्स दिला. नाही छान सुंदर गायली. अजून काही प्रश्न आहेत का? एनी क्वेश्चन्स और एनीथिंग एल्स टू से? उदयजींना मला फक्त एकच सांगायचं होतं की तुम्हाला ऐकू येतंय? हो. ऐकू येतंय. तसं जबलपूर बद्दल तुम्ही सांगितलं आणि सागर बद्दल सांगितलं की जसं ते गोविंद पंत खेर यांनी ते गाव वसवलं, आणि तसंच झाशी जे गाव आहे हे मुख्यत्वे नारोशंकर राजे बहादर यांनी तिथे, म्हणजे आपले जे पेशव्याचे सरदार होते नारोशंकर, जे नाशिकला असतात, तर त्यांनी ते वसवलेलं आहे असं नोंदी आहेत सगळ्या. आणि त्यांचा ते सुभा होता, म्हणजे ते काही काळ त्यांचे पुतणे आणि ते सगळी व्यवसायाची भोगे होते. त्याच्या पुढे ते शीच्या राणीचे जे हे होते, म्हणजे राजा जे होते, त्यांच्याकडे ते नंतर त्यांची व्यवस्था केलेली आहे. पण ते सुरुवातीला जे सेटअप केलेले ते असं आहे की ते नारोशंकर ते दिलेलं होतं त्यांची सगळी व्यवस्था बघण्यासाठी. त्यांनी बऱ्याच तिथे वसाहत त्यांनी निर्माण केली असं ऐकलेलं आहे मी. तुम्हाला जास्त माहिती असेल तिथे असली. नाही, बिलकुल तुम्ही बरोबर बोलला एकदम. भास्कर रावजी काही सांगू शकतात झाशी बद्दल? झाशी बद्दल तिथे पण महाराष्ट्र मंडळ सक्रिय होतं. मी तिथे 1986 पासून 1990 पर्यंत 4 वर्ष होतो मी तिथे. आणि मी तिथे, म्हणजे माझं तिथे पोस्टिंग झालं, मी ऑगस्ट 86 मध्ये तिथे पोहोचलो. जुलै 86 पर्यंत झाशीचा जो किल्ला होता तो आमच्या मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या ताब्यात होता. तो जुलै 86 मध्ये तो तिथल्या सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनला तो हँडओव्हर करण्यात आला आणि त्याची व्यवस्था आणि पूर्ण त्याला डेव्हलप करायचं ॲज ए टुरिस्ट स्पॉट, हे मग काम त्यांनी केलं. आणि तो आर्मीच्या ताब्यात होता म्हणून त्याचं म्हणजे मेंटेनन्स जो होता तो फार छान होता आणि तो अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये तो त्यांना हँडओव्हर करण्यात आला. त्याच्यानंतर 1-2दा मी तिथे जाऊन स्वतः बघितला आहे तो. आणि आता आजच्या काळात इट इज अ गुड अट्रॅक्शन. आणि तिने जिथून घोड्यावरून उडी मारली त्या जागा, तिथे गणेश मंदिर आणि इतर जे त्यांचे जे वाडे वगैरे होते त्याचे अवशेष आहेत. त्याच्याशिवाय झाशीला जेव्हा इंग्रजांनी वेढा दिला होता तिथे त्यांनी आपला एक मोर्चा बनवला, त्याला स्टार फोर्ट म्हणायचे ते. इट वॉज इन द शेप ऑफ ए स्टार. आणि त्या स्टार फोर्ट मध्ये आमच्या मिलिटरीचं जे कॅन्टीन सर्व्हिसेस डिपार्टमेंट असतं त्याचा डेपो त्या काळात होता, आजही असेल कदाचित. त्याशिवाय मोस्टली माझं जे वास्तव्य होतं ते कॅन्टॉन्मेंटमध्ये होतं आणि पूर्ण कॅन्टॉन्मेंटचा मेंटेनन्स, तिथला वॉटर सप्लाय, पॉवर सप्लाय आणि नवीन कन्स्ट्रक्शन, ही सगळी जबाबदारी माझी होती. तर त्या काळामध्ये त्या 4 वर्षामध्ये तिथे जवळजवळ 500-600 क्वार्टर्स मिलिटरीच्या जवानांसाठी आणि ऑफिसर्ससाठी, आणि तिथे काही जे युनिट्स आहेत मिलिटरी युनिट्स त्यांच्याकरता, त्यांच्या काय म्हणतात त्याला, वाहनांसाठी आणि त्यांच्या इतर इक्विपमेंटसाठी बांधकाम केलेलं आहे. आणि बरीच तिथे त्या काळात सुधारणा झालेली आहे कॅन्टॉन्मेंट मध्ये सुद्धा.
सो दॅट वॉज माय स्मॉल कॉन्ट्रीब्युशन टू झाशी कॅन्टॉन्मेंट. आणि तिथे असताना आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा बरेच तिथले लोकल मराठी लोक होते. तिथल्या फॅमिलीशी माझा संबंध आला आणि आम्ही तिथे जे दिवाळी आणि गणेशोत्सव वगैरे जे उत्सव व्हायचे तिथे, त्याच्यामध्ये आम्ही सक्रिय भाग घेतला आहे. दॅट इज अबाउट ऑल आय कॅन से अबाउट झांसी. अच्छा, थँक्यू. ग्वालियर बद्दल कोणी सांगू शकता का? कारण तिथे खूप होते महाराष्ट्रीयन आणि आताही आहेत. ग्वालियर. उदयजी ग्वाल्हेर आणि इंदोर हे मोठा विषय आहे हा. म्हणजे हो. मला तर नाही माहित, पण ग्वाल्हेर इंदोर हे तुम्ही सांगा. छत्रपती शिवाजींचे जे सरदार होते ते जिथे जिथे जाऊन नंतर सेटल झाले, आग्र्याहून सुटका झाल्यानंतर, ते ग्वाल्हेर, त्याच्यानंतर इंदोर, त्याच्यानंतर झाशी वॉज नॉट ए पार्ट ऑफ दॅट. पण त्याशिवाय दोआब जो आहे, गंगा आणि यमुना यांच्या मधला जो प्रदेश आहे, तिथे त्यांचे बरेच लोक सेटल झालेले आहेत आणि ते अजूनही तिथे नॅचरलाइज्ड युपीआयट्स झालेले आहेत आता ते. तर त्याच्याशिवाय गायकवाड बडोद्याचे, असे 4 त्यांचे मेजर ज्या स्टेट्स होत्या, बडोदा, ग्वाल्हेर, इंदोर आणि इंदोरचे होळकर आणि एक अजून थोडासा विचार करावा लागेल. असे 4 देवास आहे, बऱ्याच छोटे छोटे स्टेट्स. नॉट धार आणि देवास, देवास नॉट हे देवास, 2 पवार म्हणून होते. धार आणि नॉट देवास. देवास. तर ही जी 4 राज्य नंतर झालीत, ती त्या शिवाजीच्या बरोबर केलेल्या सरदारांची आहेत. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जबलपूर बद्दल सांगत होतात हिस्ट्री. तर जबलपूर बिफोर दी रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स ऑन लिंग्विस्टिक बेसिस, जे 1956-57 मध्ये झालं, त्याच्या आधी इट वॉज पार्ट ऑफ सीपी अँड बेरार अँड वॉज ए प्रिडॉमिनंटली मराठी स्पीकिंग सिटी. त्याच्यामध्ये जबलपूर, छिंदवाडा, सिवनी हा जो भाग होता, हा नागपूर, अमरावती, विदर्भाचा बराचसा भाग, दिस वॉज पार्ट ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि अँड बेरार म्हणायचे त्याला. तर जेव्हा लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन झालं स्टेट्सचं, तेव्हा जेव्हा मुंबई स्टेट बनली, तेव्हा विदर्भ हा मुंबई स्टेटमध्ये आला पहिल्यांदा. आणि नंतर मुंबई स्टेटचं 1960 मध्ये जेव्हा विभाजन झालं, तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्य वेगळी झाली. त्याच्या आधी इट वॉज मुंबई स्टेट, त्याच्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही होते. अगदी बरोबर. ही थोडीशी जबलपूर आणि सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरारची ही आहे. बरोबर. म्हणून ती जी महाराष्ट्र मंडळ आणि मराठी लँग्वेज आणि मराठी स्पीकिंग कम्युनिटीची जी तिथे जोपासली गेली, ती 1956 पर्यंत अबाधित होतं ते सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बरार. आणि म्हणून मराठी इन्फ्लुएन्स तिथे आज सुद्धा आहे. इनफॅक्ट इन दी बॉर्डर एरियाज ऑफ मध्य प्रदेश मराठी बोलली जाते. जरी सरकारी लँग्वेज हिंदी आहे, तरी फॅमिलीज म्हणजे घरात मराठी बोलतात लोक. माझा अनुभव आहे, आमल्याला मी 3 वर्ष होतो, 1978 ते 1981. तिथे मी तिथे एक एअरफोर्स स्टेशन आहे, तिथे मी होतो. त्याच्यामुळे त्या भागात सुद्धा माझं वास्तव्य झालेलं आहे. आणि इट इज ए बॉर्डर टाउन, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश याच्यामध्ये. तर ही थोडीशी माहिती मला आहे त्याच्यामुळे. सध्या माझं वास्तव्य मुंबईला आहे. अच्छा, नाही हे छान, हा विषय माझा राहिला होता, हे तुम्ही छान सांगितलं. सीपी अँड बरार वगैरे सगळ्यात जुना आहेच तो. बरोबर. पिछले महीने में तंजावुर के बारे में बताया गया था. तंजावुर में जो मराठी लोग थे, राज्य था, उसके बारे में बहुत अच्छा बताया. जी जी. और तंजावुर में उन्होंने संस्कृति में, तमिल में बहुत कंट्रीब्यूशन किया है. तंजावुर के राजाओं ने साहित्य के लिए बहुत काम किया है. भरतनाट्यम में एक नया अंग मराठी लोगों ने जोड़ा,
ये सब उस समय पिछले बार बहुत अच्छा बताया। Venkoji Rajai Bhosle was the king of Tanjore. हाँ जी, हाँ जी। He went to Tanjore and he settled all the Maratha Bhosle family in Tanjore. ये उसका इतिहास है। अमित और को एक पूछिए, बहुत अमित अभी जाके आया है वहां पर, उससे भी बताइए। वो बहुत अमित मी स्वतः आता त्यांना जाऊन आलो त्या ठिकाणी, म्हणजे तंजावरचं जे राजे आहेत सध्याचे हाँ शिवाजी राजे भोसले, तर त्यांचं असं सगळं तिथलं बघून आलो. मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली तिथे जाण्याची, कारण आमच्या जे संस्था आहे हिंदवी स्वराज्य महासंघम, जे मी मगा उल्लेख केला, की ती संस्था सगळ्या डिसेंडंट्सची आहे. ही हिस्टॉरिकल काही घराणी जी आहेत त्यांचे डिसेंडंट जे आहेत सध्याचे आहेत, त्यांनी एकत्र येऊन एक समाजकार्य करायचं या दृष्टीने सुरुवात केलेली एक संघटना आहे. तर त्यांचे अध्यक्ष सध्या जे तंजावरचे राजे जे आहेत ऑनरेबल शिवाजी राजे भोसले, तर ते आहेत सध्याचे. तर त्याच्यामुळे आमची एक मीटिंग तिकडे झाली होती मागच्या वर्षी, त्याच्यामुळे मला जाऊन तिथे बघता आलं सगळं त्यांचं पॅलेस, तिथलं बृहदेश्वराचं मंदिर, आणि त्यांचं सगळी ती सगळ्यात प्रख्यात म्हणजे तिथे एक खूप मोठी लायब्ररी आहे, सरस्वती महाल लायब्ररी म्हणून आहे. ती ऑलमोस्ट एशियातली सगळ्यात जुनी लायब्ररी आहे. त्यात जे मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत ते एशियातले सगळ्यात जुने मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत. अजूनही त्यांनी ते स्टोअर करून ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित ते रिस्टोअर केलेले आहेत ते, आणि ते सांभाळत आहेत. आणि खूप जुनं म्हणजे जवळजवळ 1000 वर्षापूर्वीचे लेख, 1000-1500 वर्षापूर्वीचे लेखही तिथे अजून अवेलेबल आहेत, बघायला मिळतात. आणि असं फार उत्कृष्ट साहित्य आहे. त्यांना तिथे कसं आहे की त्यांनी या कला क्षेत्राला खूप त्यांनी वाव दिला आणि त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं तिथे. त्याच्यामुळे भरतनाट्यम किंवा या ठिकाणची पदं किंवा वेगवेगळ्या कंपोजिशन्स खूप त्यांच्या तिथे निर्माण झाल्यात. जसं मागच्या प्रोग्राममध्ये मला वाटतं चाफेकर भिडेबाईंनी सांगितलं असेलच, फार उत्कृष्टरित्या. त्याच्यामुळे इट्स अ बिग कॉन्ट्रीब्युशन टू द आर्ट सेक्टर बाय दीज. आणि तंजावरचे राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे स्टेप ब्रदर, म्हणजे सावत्र बंधूच होते. की त्यांची पूर्वी त्यांच्या वडिलांची जहागीर तिथे होती बँगलोरच्या आसपास, ती त्यांनी तिथे जाऊन फक्त प्रस्थापित केलं आणि ही फाउंडेड द न्यू किंगडम ओव्हर देअर, विच वॉज कॉल्ड तंजावर स्टेट, इंडिपेंडंट स्टेट म्हणजे. आणि तसं तर इट वॉज म्हणजे तिथले नायक म्हणून होते. इट वॉज सराउंडेड बाय दॅट, बट इट स्टील प्रिवेल्ड अप टू टिल द ब्रिटिश टूक ओव्हर. ते योग्य व्यवस्थित सक्सेसफुली त्यांनी ते डिफेंड केलेलं आहे. आणि खरंच आपल्याला मराठींना एक अभिमान असायला पाहिजे की खूप त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे याच्यात ठेवून. तुमच्या या संस्थेचे किती सदस्य आहेत, असे किती घराणे आता एकत्र आले? हे जवळजवळ आता एक 30 एक घराणी एकत्र आलेली आहेत. अजूनही आम्ही गोळा करतोय. सध्याचे डिसेंडंट्स कुठे कुठे आहेत समजा आम्हाला कळलं, पूर्ण भारतभरातले. तर आम्ही त्याच्यात कोविडमुळे जर जास्त काही करता आलं नाही गेले 1.5 वर्ष, पण आमच्या रेग्युलरली एक 4 कार्यक्रम हे वार्षिक ठरलेले आहेत, जे 4 विशेष दिन जे आहेत. म्हणजे आपला जेव्हा शिवाजी महाराजांनी शपथ घेतली 16व्या वर्षी, तो एक दिन असतो, तो एप्रिलमध्ये असतो. नंतर पानिपत शौर्य दिन म्हणून आम्ही साजरा करतो, की ज्यावेळेला पानिपतला जाऊन आपल्या लोकांनी खूप शौर्य दाखवलं, तो एक जानेवारी 14 तारखेला असतो, तर तो करतो. आणि नंतर अटक विजय दिन पण एक आहे, तो पण आम्ही साजरा करतो, की फौजा जेव्हा अटकपर्यंत गेल्या, अटकच्या किल्ल्यापर्यंत गेल्या होत्या 1758 साली, तो एक आम्ही साजरा करतो. असे 3 कार्यक्रम आम्ही वार्षिक नित्य घेतो. आणि बाकीचं अजून आम्ही आमचे ऑब्जेक्टिव्ह असे आहेत की हे मावळ बेल्ट जो आहे, सगळं सह्याद्रीचं खोरं आहे, इथल्या ज्या पूर्वीपासूनचे जे इथे राहणारे खेडेगावातले जी मुलं आहेत त्यांना मिलिटरीमध्ये कशी रिक्रुटमेंट करता येईल. पण त्यांचं पूर्वापारपासून त्यांचे रक्ताचंच त्यांनी मावळे जे आहेत तर त्यांच्यात लढण्याचं आहे, पण त्यांच्याकडे ही आर्मी रिक्रुटमेंट जी आहे तिथे ते होऊ शकत नाहीत कनेक्ट योग्य प्रकारे. म्हणजे त्यांना फिजिक्स सगळं आहे, पण त्याची ॲप्टिट्यूड लागतं किंवा त्याचे रिटर्न टेस्ट असतात, त्या कशा त्यांना सॉल्व्ह करता येतील आणि ते सक्सेसफुली जाऊ शकतील हे आम्ही बघतोय. दिस इज वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. आणि इतर पण आम्ही सगळं हेरिटेज कॉन्झर्वेशन वगैरे असं पण आमचे काही बघतोय. अमित पेशे राहायला कुठे असतात? मी नाशिकलाच असतो सर, आपल्या गावठाण्यात. अच्छा अच्छा अच्छा. तर जुना वाडा आहे 250 वर्षापूर्वीचा, बांधलेला सागून.
अमित त्याचा हाँ, अहिल्याबाई एक प्रश्न मुझे पूछना है। हाँ। कोई भी बलूचिस्तान में जो 3 लाख मराठी मानुस है, उनसे संपर्क कोई कर सकता है क्या? उनको ला सकते हैं क्या अपने वर्ग में? प्रयत्न हो सकता है क्या? उनमें से कितने लड़के भारत में पढ़ने के लिए आए हैं बलूची मराठा? उनको बुला सकते हैं क्या हम लोग? मैं जरूर प्रयत्न करूंगा अगर मेरे संपर्क में आते हैं कोई किसी स्वरूप से, क्योंकि हमारे नॉर्थ इंडिया में एक है हमारे सदस्य, तो उनसे मैं संपर्क करके देखता हूँ कि अगर कुछ मतलब क्योंकि वो पानीपत के युद्ध के बाद उन सबको बलूचिस्तान ले गए थे, तो वहाँ आज प्रिजनर भी मोदी मोदी जिंदाबाद नारा जो लगाते हैं वो हमारे मराठी लोग हैं, तो उनका हम सुनना चाहेंगे। और आशीष से मैं एक विनती करूंगा, इसराइल में जो 80,000 मराठी लोग हैं, इनमें से कोई आ सकते हैं क्या? हाँ, आ और सकते हमारे हैं। सामने कुछ विषय बता सकते हैं क्या? उसमें तो कोई पिछले 40 वर्ष वो लोग मराठी भाषा को कैसे बचा के रखा, आने वाले पीढ़ी में कैसा, थोड़ा कुछ बताए तो अच्छा रहेगा। आता ज्यू मंडळी जी आहेत त्यांचा भारताशी संपर्क सुमारे किमान 2000 वर्षाचा आहे. त्याच्याही पेक्षा आधीचे काही रेफरन्सेस आहेत. म्हणजे मूळतः व्यापार करायला लोक यायचे ते, पण नंतर जसं इस्रायल वरती आक्रमण झाली आणि इस्रायल पारतंत्र्यात गेलं आणि ज्यू लोकांवरती ज्यू आहेत म्हणून म्हणजे धर्माच्या आधारावरती जेव्हा अत्याचार सुरू झाले, त्यातले बरेचसे ज्यू हे इस्रायल सोडून अन्य देशांमध्ये गेले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुष्कळसे युरोपमध्ये गेले, इकडे तिकडे गेले. त्यातले काही जण भारतात आले आणि त्यातले प्रामुख्यानं केरळमध्ये आले आणि मग काही आले ते आपल्या कोकण पट्टीमध्ये आले. इथे जे आले ते इथेच राहिले, ते मराठी बोलू लागले. मराठी बऱ्याचसे त्यांच्यामुळे परंपरा म्हणा किंवा ह्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या. जसं काही त्यांच्याकडे ज्यू लोकांमध्ये जेव्हा लग्न होतं मराठी ज्यूंमध्ये, त्यावेळेस त्यांची जी नवरी असते ती हिरवी साडी घालते. अशा प्रकारचे काही कस्टम्स आपले त्यांनी उचलले आणि अस्खलित मराठी बोलतात. म्हणजे कोणाला कळणार सुद्धा नाही की हे बाहेरचे आहेत किंवा काय आहेत. नावं सुद्धा बऱ्याचदा आपल्यासारखी गावावरूनच असतात, रोहेकर, पेणकर वगैरे वगैरे. पहिलं नाव जे आहे ते यहुदी म्हणजे हिब्रू नाव असेल किंवा नसेल तेही सांगू शकत नाही, असे लोक असतात. अगदी सगळ्यात मोठं उदाहरण सगळ्यांना सांगायचं म्हणजे आपल्या फिल्म स्टार सुलोचनाबाई ज्या आहेत, म्हणजे ट्रेडिशनली ज्या आई किंवा आजीचा रोल करतात, शी इज अ ज्यू. ते लाटकर आहे, त्यांचं आडनाव लाटकर आहे, सुलोचनाबाई लाटकर. शी इज अ ज्यू. किंवा हिंदी पिक्चरमध्ये डेव्हिड आपण बघितलेले, डेव्हिड इज अ ज्यू. हेलन इज हाफ ज्यू. असे प्रॉमिनंट ज्यूज कल्चरल एरियामध्ये भरपूर आहेत. आर्मीमध्ये जनरल जेकब म्हणजे ज्यांनी बांगलादेशमध्ये जे ऍक्च्युली तिथे फील्ड कमांडर होते जनरल अरोरांच्या खाली, आणि जनरल अरोरांचा जो फोटोग्राफ आपण बघतो सरेंडर करताना जनरल नियाझी बरोबर, तेव्हा जनरल जेकब तिथे मागे उभे असतात, ते दिसतं आपल्याला. ज्यू. किंवा बरेचसे संस्था ज्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया तो स्टार्टेड बाय ज्यू. इट्स अ ज्यूइश इन्स्टिट्यूशन. किंवा मुंबईला कूपर हॉस्पिटल आहे. कूपर हॉस्पिटल इज स्टार्टेड बाय ज्यू. सो देर आर मेनी कॉन्ट्रीब्युशन ऑफ ज्यूज जस्ट लाईक पारसीज. तर ह्याच्यातले मराठी बोलणारे आता जे इस्रायलची स्थापना झाल्यानंतर इस्रायलमध्ये परत गेले, असे साधारणतः 75-80 हजार लोक तिथे आहेत आणि ते अजूनही मराठी बोलतात. केरळमधनं सुद्धा काही गेले. केरळमधल्यांची संख्या थोडीशी जास्त आहे, पण मराठी बोलणारे ज्यू हे 75 ते 80 हजार तिथे आहेत. बरेचसे त्यातले लोक, त्यांचे जे कम्युनिटी लिडर्स ज्यांना आपण म्हणू, ते आपल्या संपर्कात आहेत. काही त्यांचे मंडळी अजून ठाण्यात, मुंबईला, आजूबाजूला इथे आहेत. इथे जवळजवळ 4-1 हजारच राहिलेले जातात आणि सुमारे 75-80 हजार तिथे आहेत. त्यांच्यापैकी एक जो आहे, ही इज वन ऑफ देअर प्रीस्ट. त्याला राबाई नाही म्हणता येत, पण तो त्यांच्या सिनोगॉग मध्ये सगळे धार्मिक कार्य वगैरे ते करतो, पौरोहित्य ज्याला आपण म्हणतो तसं. त्याचं नाव आहे सॅम्युअल डॅनियल्स आणि तो माणूस वपू काळेंचे कथाकथन उत्तम करतो. म्हणजे एकामागोमाग एक गोष्टी सांगत राहील आणि मराठी त्याचं ऐकलं तुम्हाला वाटेल हा पार्ले टिळक मध्ये होता का बालमोहन मध्ये होता,
इतकं सुंदर मराठी बोलतात ते. तर त्यांच्यापैकी कोणाला आपण आणू शकू. त्यांच्याकडे ते माय बोली म्हणून नावाचं एक मॅगझिन इस्रायलमध्ये ते चालवतात मराठीमध्ये. ज्यू लोक मराठी बोलणारे, मराठी वाचणारे त्यांच्या स्वतःच्या ह्याच्याकरता, कम्युनिटी करता माय बोली नावाचं मॅगझिन अनेक वर्षापासून चालवत आहे. जवळ 25-30 वर्ष झाली असतील. असे त्यांचे तिथे अजूनही ते नाळ जोडून आहे भारताशी. तर त्यांच्यापैकी नक्की आपण एक आपल्या याच्यामध्ये त्यांना बोलायला लावू आणि आनंद येईल त्याच्यामध्ये. विषय वेगवेगळे असू शकतात त्याच्यात. और विजय शांती मंत्र लेंगे अभी अबाउट 9 o'clock. कोणाला काही सांगायचं असेल तर, नाहीतर शांती मंत्र घेऊन वोट ऑफ थँक्स द्यायचे sir. आभार. तर आजच्या या कार्यक्रमाबद्दल सर्वप्रथम तर आपले आजचे दोघं वक्ते उदयजी परांजपे आणि अमित पेठे यांचे मी आभार मानतो. एक नवीन विषय सगळ्यांच्या समोर मांडला. या विषयाबद्दल माहिती नव्हती असं नाही, पण अतिशय कमी माहिती असलेले विषय आहे ते. आणि एक चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेत सगळ्यांच्या समोर त्यांनी मांडले. आणि पुन्हा एकदा हा विषय सगळ्यांच्या समोर आल्यामुळे लोकांचं याच्याबद्दलचं कुतूहल जागृत झालं एवढं मी नक्की म्हणू शकतो. त्याच्यामुळे आपल्या दोघांचेही धन्यवाद. तसंच गायत्रीचे हे आभार मानतो. तिचं गायन आज आणखी सगळ्यांना आवडलेलं आहे आणि तिला भविष्याकरता आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. आणि तसंच आपल्या प्रार्थना म्हणणारा छोटा, तो आता दिसत नाही आपल्या स्क्रीनवरती, कदाचित कंटाळा असेल गेला तो, शरदू केळकर, याचेही मनपूर्वक आभार आणि कौतुक. आणि आपण सगळेजण इथे आज उपस्थित झालात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. आपलंही सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. हा रवीजी, म्यूट अनम्यूट करो. हाँ, एक बार बाकी सब लोगों का भी परिचय हो जाए तो अच्छा रहेगा. तो शांति मंत्र करेंगे, उसके बाद जो. हाँ जी, हाँ, शांती मंत्र आपण आता म्हणूया. कार्यक्रम आप एक लाइन बोल दीजिए, फिर हम लोग हाँ जी साथ में बोलेंगे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति 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 शांति. ये यूनाइटेड नेशन में ले जाना चाहिए इस श्लोक को. इतना यूनिवर्सल है. बहुत सारे लोगों को ये मालूम नहीं कि अंग्रेज जब भारत में आए थे तो वो केवल मराठा लोगों से ही लड़ रहे थे देश भर में. कोई मुगल नहीं था उस समय. लेकिन ये इतिहास में कहीं नहीं बताया जाता कि ड्यूरिंग द पीरियड बिटवीन द मुगल्स एंड the Hindu Marathas were ruling the entire country from Atak to Cuttack, and the Britishers were fighting against the Marathas at every stage, at every place. But they had better weapons, so they were able to win. तो ये इतिहास में से पूरा बंद है. इसको हमने यहाँ लाना चाहिए कि हाउ द मराठास वर रूलिंग द एंटायर कंट्री, ये बताना चाहिए. मी परिचय करून देतो. आपल्याकडे श्री नरेंद्रनजी चेन्नईमध्ये असतात, फ्रॉम चेन्नई. ही इज एन इंजिनियर बाय ट्रेनिंग, ही इज अ बिग डेटा अनालिस्ट बाय प्रोफेशन. प्रकारचे आपले कार्यकर्ते आहेत. आणि हे सगळे जे आपले आताचे आयाम चालू आहेत, हिंदू जिनियस, मराठी जिनियस, नंतर टेक्नॉलॉजी एनेबल फोरम, आमचं इंडो इस्रायल स्टडी ग्रुप, या सगळ्यामध्ये ही इज द पर्सन whom we look upon doing all the coordination, arranging things, and basically overseeing all our activities of various groups. Narendran ji, please. Thank you for joining the program. Marathi yet nahi. He does not follow Marathi, but he has been patient and
participate and stayed with us throughout for 2 hours. So thank you, Narendran ji. नाही, इथे नवीन जे आले त्यांचा परिचय पाहिजे. सांगतो. अंजली वैद्य वगैरे. हा, हाय. सांगा. अंजली जी, आपला परिचय करून देता जरा. नाही. तुम्ही नाही. कॅमेरा ऑन करा, अनम्यूट करा, नाहीतर BM गोड वेदांत. मी सांगते, घोडकीजी माझ्यासोबत बँकेत होते, वर्ध्याला असतात ते, आणि अतिशय चांगला स्वभाव आहे. आणि वेदांत त्यांचा मुलगा आहे, इंजिनिअरिंग शिकतोय. अगोदर तुमचा परिचय द्या ना. घोडकीजी प्लीज अनम्यूट आणि 2 शब्द बोला, माझ्यासाठी बोला. घोडकीजी. आणि मल्लिकाजी, तुमचा परिचय द्या थोडासा. आणि एक अनुराधा जोशी. ओके, मी मल्लिका गंगाखेडकर. मी आता सध्या पुण्याला आहे, नाहीतर मुंबईला माझ्या मुलासोबत राहते. मी बँक ऑफ इंडिया मध्ये होती आणि 39 वर्ष सर्व्हिस करून तिथून रिटायर झाली आहे. आणि आता या सर्व गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊन स्वतः वाचते आणि बाकी लोकांचं जास्ती ऐकते. आजचा कार्यक्रम खूप आवडला मला. दोघे खूप छान बोलले, खूपच चांगलं होतं कार्यक्रम आज. अनुराधाताई जोशी. अनुराधा जोशीजी बोला. ती पण बँक ऑफ इंडिया मध्ये होती माझ्यासोबत, आणि तिला मी अजूनही दुर्गा म्हणते, जे लग्नाचं आधीचं नाव आहे. बट ती सध्या आता नागपूरला आहे. अदरवाईज पुण्याला पण असते, कधी कधी नागपूरला. दुर्गा 2 मिनिटं बोलते. तिच्याबद्दल अजून एक सांगायचे की ती पण रिटायर झाली आहे बँकेतनं, आणि आता ती भगवद्गीतेचा कोर्स करते स्वतः आपणून. आणि आवड आहे तिला, सगळ्या गोष्टींमध्ये आवड आहे. आणि लिटरली ती एक हे आहे, काय म्हणायचे, एन्सायक्लोपीडिया. शी नोज मेनी थिंग्स अबाउट मेनी मॅटर्स. मग बोललं पाहिजे ना इथे. हो, म्हणून मी रिक्वेस्ट पाठवली तिला अनम्यूट कर म्हणून. जगन्नाथ जी, कुंज बिहारी जी. हाँ जी, नमस्ते. अपना परिचय दीजिए. हाँ जी. वीडियो भी ऑन कीजिए. वीडियो ऑन कर सकते हैं तो वीडियो ऑन कीजिए. ओके. हाँ, मैं जगन्नाथ कुंज बिहारी स्वाई अभी अहमदाबाद में रहता हूँ, और सोशल वर्क हूँ और खुद का बिजनेस है. अभी मराठी जीनियस में रवि जी को और नरेंद्र जी को हेल्प कर रहा हूँ. मेरा कहना था, जब हम लोग मराठी विषय में कुछ इतिहास कहते हैं, हम लोगों ने ऐसे तय किया कि अगर हिंदी इंग्लिश में कहेंगे तो दूसरे स्टेट के लोग भी गुजरात और महाराष्ट्र का जो इतिहास है वो जानेंगे. तो इसमें क्या, ज्यादातर मराठी से कहने से मराठी को तो पता है कि इतिहास है, और पता है, कुछ लोगों को पता नहीं मगर पता चलता है. परंतु इसमें क्या है, हम तमिलनाडु, केरला, आंध्र प्रदेश, उड़ीसा, गुजरात को हम शेयर कर रहे हैं. तो अगर हिंदी या इंग्लिश में इस इतिहास को कहा जाए तो ज्यादा अच्छा रहेगा. अच्छी सूचना है. ये जानकारी नहीं थी कि हिंदी में बात करना है, तो वो तो हम लोग तो उसी क्षेत्र में रहते हैं, तो हिंदी में बात कर सकते थे. मुझे लगा कि अपने को मराठी में बात रखनी है. आगे से ध्यान रखिए. अच्छी सूचना दी आपने कुंज बिहारी जी. रिपोर्ट बाकी है क्या अभी? बड़ी. अच्छा, एक स्पेशल धन्यवाद अनुराधा जी के लिए. अरे बाप रे. For the first time she tried to be an anchor, but she wanted a little bit of more confidence. पण खूप छान प्रोग्राम अरेंजमेंट पूर्ण त्यांनीच केलं आणि छान केलाय.
थैंक यू वेरी मच अनुराधा जी। धन्यवाद धन्यवाद। और इस बार प्रोग्राम के पूरे अरेंजमेंट अनुराधा जी अकेले ही किए हैं। यस नहीं है मैं तो मल्लिका जी से लेती रही ना, मदद लेती रही। मल्लिका जी मुझे बराबर बताती रही क्या करना चाहिए। हो जाएगा, धीरे धीरे आदत हो जाएगी। क्या करें अभी ठीक है। मुझे लगता है जैसे हम लोग मराठी जीनियस पे डालते हैं ये, तो संख्या ज्यादा आए इसके लिए और क्या प्रयत्न करने चाहिए जिससे लोगों तक ज्यादा पहुंचे, तो और कैसे बता सकते हैं हम लोग? नहीं, उसमें क्या है, मराठी जीनियस के एक व्यक्ति को 5 से 10 व्यक्ति को फोन करके कह देना पड़ेगा, व्हाट्सएप में इंडिविजुअल मैसेज भेजना पड़ेगा, तब जाकर होंगे। और ये तो आपने अकेले में थोड़ा बहुत मेहनत की, और मैंने ग्रुप में कुछ, हम लोगों ने भी, रवि जी ने भी शेयर किए थे, और ग्रुप से क्या 1000-100 मैसेज आता है ग्रुप में, इसलिए इंडिविजुअल भी शेयर करना पड़ेगा। संख्या मतलब कैसे व्यक्ति तैयारी करके आते हैं, तो जितने ज्यादा लोगों को पता चल जाए तो बहुत अच्छी बात हो जाएगी। और इसे भी पर्यटन भारत में मैंने लाइव किया है, वो 40 मिनट का लाइव है पर्यटन भारती फेसबुक में। मैंने वैसे सबको बताया था, मेरे पर्सनल फ्रेंड्स को भी मैंने भेजा था, बट अभी देखते हैं, अभी तो शुरुआत है, धीरे धीरे बढ़ेगी संख्या और ज्यादा लोग आ जाएंगे। एक बार पॉपुलैरिटी बढ़ेगी तो अपने आप लोग भी और जुड़ते जाएंगे, कारवा बढ़ते जाएगा। एक फेसबुक पे एक अलग से पेज करना चाहिए फेसबुक पे। नहीं, अभी हम लोग कुछ कॉलेज प्रोफेसर को पकड़ेंगे और उनको कहेंगे उनको स्टूडेंट को शेयर करें, तो जिसमें मतलब हायर एजुकेशन के स्टूडेंट वगैरह जो है उनको बताएंगे, ये भी करेंगे थोड़ा। अभी 8 तारीख में प्रोग्राम करने वाला है, तो उसके कंप्लीट होने के कुछ बातचीत हुआ है यूनिवर्सिटियों में, उनको कहेंगे उनको स्टूडेंट को शेयर करें। कुंज बिहारी, अगले बार के लिए एक आध स्पीकर आप ढूंढ के लाएंगे जो गुजरात के मराठी होंगे। हाँ, वो विनय भाई पत्राले वो गुजरात खुद ही है, वो खुद ही है। दूसरा कोई जगन्नाथ जी यहाँ बड़ोदरा नहीं, मैं आपको ऐसे दूंगा, जो बड़ोदरा और अहमदाबाद में जो नरेंद्र भाई परम पूज्य गुरु जी इनके साथ भी रहे, उनको खाना भी खिलाया, और डॉक्टर विनोद के घर में संध्या बेन वगैरह है ना, और डॉक्टर अरुणाबेन भणीकर है, उषाबेन भणीकर है, ये सब किसी को इनमें से बताता हूँ। हाँ जी, पहले आप अनुराधा जी को बता दीजिए ताकि पहले से बन जाएगा। ऐसे चेयरमैन है, अभी मेडिकल एसोसिएशन का चेयरमैन है ऑल इंडिया के। बहुत अच्छा, उनसे मैं बात कर लेता हूँ।